भाई पिंकी, डॉक्टर सूरज कुमार को जल्दी लिया भाई। ओ पिंकी, और डॉक्टर साहब को क्या हुआ? इसने मारा। और क्यों मारा इसको? भाई साहब आपने तो कही डॉक्टर सूरज को मार के जल्दी लिया, मैं जल्दी मार के लाया हूँ जी। और साले मैंने कहा था जल्दी डॉक्टर सूरज कुमार को ले आ। ताऊ जी चल बसे। कौन सी बस्ते है? अबे बस तो नहीं, चल बसे मतलब मर गए। अब मैटर करेगा हर एक अक्षर जब घूमेगा जादू का चक्कर। व्हील ऑफ फॉर्च्यून जल्द आ रहा है सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, मनोरंजनाचं सुंदर शिल्प बनवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक। मंडळी, नवरा बायकोच्या भांडणामध्ये आज अडकलाय एक सहप्रवासी। चला तर मग सज्ज होऊया हास्याचा पुढील थांबा अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर स्वागत करूया आपल्या इरसाल हास्यवीरांचं। Hello everybody. ओ माय गॉड। Hello. How are you? Good. Fine. Fine. I'm also fine. बरं. I am frequently travel. ओहो. Oh. And in I am traveling is only English book. Oh. The book is the name is How to Know Woman's Heart. अरे बापरे. The writer President Oak. Very interesting book. Very interesting. बसाऱ्या आले. आवरा ब्रेक मारशील 3 महिने पाठ करत होतो ना, सगळं गचात गेलं, आता काय करशील? अरे देवा. हॅलो. मस्त वाव आणि वा. तिकीट पुढे बसा ओ बाई. एक्सक्यूज मी, प्लीज सीट हिअर. म्हणजे नाही नाही, सीट हिअर म्हणजे इकडं बसा. अच्छा तसं. हो हो, म्हणजे काय, खिडकी जवळ बसायला बायकांना जाम आवडत. अ वुमन हार्ट लाईक विंडो. म्हणजे खिडकी जवळ बसायला त्याला जाम भारी आवडत. बसा बसा इकडे बसा. अरे बापरे, अरे बापरे. बसा. पुढे जा. चिमटला पाय माझा. होय काय? सॉरी सॉरी. Very interesting book now. This is the book is yes. Yeah. The English is MRS Sangeeta Patil. You know, हा? Sangeeta Patil is my friend, but MRS who is MRS? Oh my God, dictionary बघायला लागेल मला. MRS. मिसेस. MRS. इच्छातलं यारा झाला काय रे, महाराज म्हणजे मीच आहे. एरा उगच बघितलं डिक्शनरीत, मला माहित होत. भाऊ दिस इज त्यानं म्हणावं पंकजला फोन करा म्हणावं. हा. पंकज कोण? त्यांना माहितीये, त्यांना सांग फक्त करावं म्हणावं, त्यांना फोन करा सांगा पंकजला. हा सांग. त्यांना माहितीये. पण त्यांना कोण आहे ते कोण? त्यांना हे बसलेत ना हे, अच्छा, हे. त्यांना हा. मिस्टर आहेत ते माझे. अच्छा. अरे मग तुम्ही बोलायचं ना डायरेक्ट, मी कसं, मला नाही बरोबर, तुम्ही बोला ना, तुमचं आहे ना. नाही ना, आमची भांडणं झाली आहेत काल. ती बोलत नाही, माझं थोबाड पण बघणार नाही. तुम्ही सांगा ना प्लीज. वहिनी कशाला भांडायचं ना, काय गरज आहे का भांडायची? संसारात भांडायचंच नसतं ना, कधीतरी भांडायला तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं करा ना. हॅलो. काय? पंकजला फोन करायला सांगितलंय. मला दुसरे कामधंदे नाही. माझ्यावर कशाला चिडताय? त्याने निरोप दिला ते तुम्हाला मी सांगतोय ना. तिला सांगा फोन केलाय मी. 10 वेळा सांगायची गरज नाहीये. माझा कान जिवंत आहे, मला ऐकू येतं. सांगा तिला.
10 वेळेला सांगायची गरज नाही, केलाय फोन. ऐकलं? मी नाही काय ऐकलं, मला नाही काय ऐकायला बिकायला तिकडचं. कसं येईल, तोरा मोठा शहाणी ना मोठी, तिला सांगा फोन केलाय म्हणून. हो फोन केलाय सांगा. हा हा फोन केलाय. दिस इज रायटिंग इज फॉर अँड व्हेरी एपिडेंट अँड ऍक्च्युअली नॉट मस्ट दिस इज प्रॅक्टिकल इज भाऊ त्यांना पाणी प्यायला सांगा, बाहेर लय ऊन आहे, द्या. अरे तुम्ही डायरेक्ट बोला ना यार, कशाला असं करता? बोल. नाही ना बोलत, ते भांडणं झाली, सांगित प्लीज द्या ना त्यांना, प्लीज द्या ना. हा, ठीक आहे तुमच्याकडे नाही द्या. ठीक आहे ठीक आहे. हॅलो, काय तुझं? पाणी प्यायला सांगितले, ऊन आहे खूप. मला नाही प्यायचं पाणी. एक दिवस पाणी नाही प्यायलं तर काय मरत नाही. हे ठेव तुझ्याकडे. एक दिवस पाणी नाही पिलं तर मरत नाही असं बोलले, ते कशाला त्याला पाणी पाजता? घ्या तुम्ही. त्यांना म्हणावं पाणी प्या, नाही तर बुकेच घालीन मी. मी न कसं बोलू, हे कसं मी बोलू शकतो? यांना सांगा यांना का सांगा. दिस इज अ पर्सनली practical marriage. And woman is right. Collection, who's the time and right? ऐका ना भाऊ, ऐका ना, ऐका ना. त्यांना म्हणावं रातीसाठी सॉरी. हे नाही मी सांगू शकत. मी नाही मी नाही. का हो? अरे मी कसं सांगणार? काय करतं काय? आणि बोलायला बोलून सुद्धा मी बोलेन त्यांना, हॅलो रात्रीसाठी सॉरी, पण शेजारच्याने ऐकलं तर त्याचा गैरसमज होईल ना. त्यांना म्हणावं की मी म्हंटले म्हणून, प्लीज ऐका ना, आमची भांडणं तर मिटतील, प्लीज सांगा ना तुम्ही. माझं नाही ऐकणार ते, प्लीज प्लीज सांगा ना भाऊ. बोलतो बोलतो बोलतो. सांग. हॅलो रात्रीसाठी सॉरी. काय बोलला? रात्रीसाठी सॉरी. तू काय येडायस काय रे? जरा येडायस तू? हा, तू रात्री कुठे दिवा विजवलास हे मला कशाला सांगतोयस? सरभरीत कुठला केलं तुला? मी नाही बोललो, हे बोलले म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना. कोण बोलला? हे तुमची ती बोलली. हा. तिला म्हणून जरा थोबाड ना जपून वापर, जरा कळलं ना? आवर घाल त्याला, नुसती वचवच वचवच करू नको म्हणो. थोबाडावर आवर घाला, वाचा वाचा करू नका जरा. मुडदा बसावला तो जा, असा मुटका मारीन ना, हितच गाडला जाशील. अरे तुम्ही कशाला बोलता? ते बोलता तुम्ही डायरेक्ट मला कशाला बोला सांगता यार? बायकांना असं बोलतात कोणी? उठीत ना. ए बायकांना त्रास देतोय काय? नाही 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 मी नाही. मग शांत शांत शांत. सॉरी. स्टॉप आला तुमचा, स्टॉप. सांगावं लागतं, माहिती नाही. तिकीट घ्या. आज तेवढंच काम आहे तिकिटाचं. स्टॉप ठरलाय का? स्टॉप ठरलाय. दोन सांगलीची. सांगली Very practical is mad. गाडी जाते चिपळूण, हा सांगलीची मागतोय तिकीट. तुम्ही वाचा अरुंडा, वाचा. The person is a nice. Unit is first is my. And then absolutely right, but not and my everybody take to here. This is a 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ऐका ना, ऐका ना, ऐका ना. अरे नाही ऐकायचं मला. आता मार खाता खाता वाचलो ना तुमच्यामुळं. ओ भाऊ बसा इकडे तुम्ही. बसा इकडे बसा. तुम्ही उतरताय? वसाऱ्या बस बोलतो, बस ना. कसा छानपणा करतो. इथं त्या बाईने डोकं पिकवलंय. दिस इज कम्प्युटर कोर्सेस. दादा 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 काय झालं? बायकोशी भांडण झालं का? कुणाची बायको? कुठली बायको? अरे लग्न नाही झाले माझं अजून. अरे बापरे. मग ओ मग अरे मग काय, हे वचारे दोघं नवरा बायको एकमेकांची भांडतात आहेत.
ते डायरेक्ट भांडत नाही, मला घेऊन भांडतात. मधला कावला केलाय वाताडीने मला. म्हणजे काय झालं? हे आहे ना हे, हा हा ते मला निरोप देतात. बर मग तो निरोप मी घेतो, असं. मग यांच्याकडे देतो. हा यांना सांगितलं ते असं करतात हे. बापरे. हे चिडतात. हा बरे हे निरोप मला देतात, मी आपल्या ह्यांचा निरोप घेतो, यांना सांगतो तर हे करतात. अरे माझं कधी टपलवलंय ना वासरांनी मला. तेव्हा होत असतं होत असतं. अरे पण माझं काय चूक आहे रिलॅक्स याच्यात? रिलॅक्स, नवरा बायको आहे त्याच्यात होत. दादा अं, ती माझी बायको आहे. चांगली आहे. तसं नाही ना हो. काय मग आमच्या पण भांडण झालंय, बोलून नाही राहिली ती, तर आमच्या पण जरा निरोप द्या ना. अरे तुम्ही डायरेक्ट बोला ना, ऑलरेडी झाले ना आमचं. अरे नाही ना हो, ऐका ना हे बघा, हा, मामाकडे जाऊ हा. पण त्याच्या आधी आहे ना आजीकडे जाऊ. मी कशाला येऊ तुमच्या आजीकडे? अरे तुम्हाला कशाला निवो मी, म्हणजे हा निरोप तुम्ही तिला द्या, का बोलत नाही ना ती, म्हणून सांगतोय तुम्हाला. तुमची कशी प्रॅक्टिस झाली ना आता, तर ऐकून घ्या. मामाकडे जाऊ पण त्याच्या आधी आजीकडे जाऊ, 2 दिवस राहू. तूप रोटी खाऊ, झोपल्यास बसून टुनुक टुनुक उडा. चिडू नका. अरे काय चाललंय वासऱ्या? चिडू नका. एक तर तुम्ही चिडल्यावर आहे ना गैर गुंबू गुंबू दिसता बा, गोड दिसता गुंबू गुंबू. माझी बायको बघा चिडल्यावर हाबा टाकीन दिसते ती, मारक्या म्हशीसारखी फू 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 करते. बायको चिडली तर काय होतं माहिती आहे ना? अरे नाही माहित वधाड्या, मला माहिती करून घ्यायचं गरज आहे मला. वधाड्या लग्न करायचंय मला. कशाला थोड्यासाठी लग्न करता आता? कानफाड फोडून बसायला. म्हणजे लग्न केलं ना गैरा ताण होतो ना हो, याच्या रावण्या कर त्याच्या रावण्या कर. ऐका ना, दादा निरोप द्या ना तिला माझ्या. अरे नको. प्लीज प्लीज प्लीज. तुम्ही डायरेक्ट बोला नाही, ना. विनंती करतो. महत्वाचं ऐका ना आहे. ऐका ना ऐका ना भाऊ, ओ भाऊ ऐका ना, ओ बाजूला ऐका ना. काय काय हिरी पाहिजे तू डायरेक्ट तुम्ही असं करता? नाही नाही तुम्हाला नाही मग? मी दिलंय, त्यांना दिलंय, सांगा त्यांना. त्यांना हा आणि माझ्या निरोप द्या, माझ्या द्या लवकर, माझ्या द्या माझ्या. माझं पण द्या ना. अरे हा ना. नाही माझ्या आधी पहिला द्या. माझा देऊ द्या. माझ्या मी देऊ आले द्या. नाही अरे, इथं, ते अरे, कसं माझा कसं द्या. राहतं? हो ना देतो ना. माझा द्या. माझा सांग. हो देतो. ओ बहिणी तुझी बाय ना चगेल सॉरी चाबडा कथा ना तू लाईन मार सुकाडे तू sorry. तुझं डाबडं फोडू टाकशू बरं. सॉरी काही झालं, काहीतरी गडबड झाली, दोन्ही एकत्र झाले असं वाटतं. एक मिनिट नाही हे तुमचं नाही. नाही, हे तुमचं नाही, हे तुमच्याकडून ह्याने दिले. नाही, त्यांना हा. ओ हे तुमचं आहे. काय हा तू गंगरलायस काय? गंगरलायस तू? कुणी दिले? ए तुमच्या बायकोनी. तिला हाड सांग, हाड. ऐका ना दादा माझ्या सांगा ना. ती मामाकडे जाऊ पण आधी आजीकडे जाऊ म्हणा. सांगा तिला, सांगा ना हो. नाही मामाकडे जाऊ पण त्याच्या आधी आजीकडे जाऊ. कशाला? त्यापेक्षा ना मसन खाई जा म्हणा. मामाकडे जाऊन डोकं फिरू नका बरं. भलता दांगडो करेन मम्मी, अख्खा सोलूनच काढेन मम्मी. ऐकलं बसाऱ्या? काय ऐकलं नाही मी, कान बहिरे केले मी. एकटाच राहणार आहे मी, एकटा प्रवास करणार आहे, कोणी नाही माझ्या. रवाचारी एकट्याने प्रवास करतो, मी पण करतो रे एकट्याने प्रवास. कळत कसं नाही तुम्हाला? येणे झालं का रे तुम्ही? ओरडोस कशाला रे? नाही सॉरी. आवाज बुडू बरोबर पंच करू तुला. नाही सॉरी. अरे ती मला कशाला बोलतो यार, हे लोकांनी बोलवलं. Now this is a particularly reference very worst ऐक in international tournament. भाऊ ऐका ना भाऊ ऐका ना. त्यांना म्हणा की आहे ना, मी एका अटीवरच येईन मग आजीकडे. मला नवीन साडी घेऊन देता का? विचारा त्यांना, विचारा बरं, विचारा. मला एक साडी नवीन घेता का? येडा झाला का रे तू जरा? हो साहेब सांगा ना याला, साडी मग तू माझ्याकडे आगले काय? साडी घ्यायला पाहिजे तुला, साडी घ्यायला पाहिजे. साडी नेसणार आहे, थोबाड साडी नेसणार आहे. सॉरी मगाचपासून नुसता आवाज वाजव. उतर खाली घेतो. नाही मला पुढे जायचं. पुढे जायचंय. This is international type and it's a who's type and it's ओ भाऊ प्लीज
आमचे भांडण झालं ना. अरे मग मी काय करू? मदत करा ना जरा, प्लीज करा ना. मदत तर करा ना तेवढी. तिला सांगा पाणी द्या आणि जरा नीट वागायला सांगा. आणि दादा तिला सांगा साडी बिडी काही नाही, मामाकडे जाऊ म्हणा पहिले. पण ते लेंगे घेतलेत का विचारा म्हणा. त्याला भलता घुसाडा येतो. लेंगे नाही आणले का, लेंगे नाही आणले का विचारा. हॅलो, पाणी आहे पाणी? कशाला? यांच्या लेंगेत टाकायचं. काय बोलताय तुम्ही? काय बोलताय तुम्ही? सॉरी परत सगळे मिक्स झाले. सॉरी एक मिनिट. हा लुंगी लुंगी. अरे लुंगी नाही हो, लुंगी वेगळी, लेंगे वेगळे. लेंगे लेंगे लेंगे. अरे पण लेंगे तर ह्यांचे होते ना. अहो माझी पाण्याची बाटली आहे, मला पाणी पाहिजे. ह्यांना पाणी पाहिजे. अहो पाण्याची बाटली तर ह्यांच्याकडे होती. कुठून देऊ मी पाणी? कुठून देऊ? घरी तर विसरला ना हा माणूस. एक गोष्ट लक्षात नाही राजाच्या. अरे बापरे, असं झाले ते. ओ भाऊ ही घे, पाण्याची बाटली घ्या. अरे काय यार, तुमच्याकडे बाटली तर द्यायची ना यार. ही पाण्याची बाटली तुम्ही घेताना द्या. अहो ही माझी बाटली आहे. अरे मग ही बाई कुणाची? अरे तुमची कुठली? ही बाटली या बाईची आहे. अहो ती बाई माझी बायको आहे. ही बाई तुमची बायको आहे? हा. मग ही कुणाची बायको आहे? अरे ती माझी बायको आहे रे. हो माझी बायको आहे ती. मग हा कुणाचा नवरा आहे? मी माझ्या बायकोचा नवरा आहे. मग वचन तुझी बायको कुठं आहे? घरी आहे. अरे घरी कशाला? इथं भांडणं चालू, तू लक्षात येत नाही का? कान फार फोडील. तुम्ही बा काय चालू आहे रे तुझं कलिंदर? अरे काय वाचारे फिरवतोय. ए थांबा वाचारू ना. थांबा ओ कंडक्टर, ड्रायव्हरला सांगा गाडी थांबवायला. काय त्या ड्रायव्हरला सांगा गाडी थांबवायला. तुम्ही सांगा ड्रायव्हरला. अरे तू सांग ना वाचाड्या, ड्रायव्हर तुझ्या ओळखीचा असेल ना. नाही त्याच्याने माझं भांडण झालंय. तर मी सांगितलं तुझं ऐकणार नाही, तू सांगितलं ऐकल तरी. अरे वाचारे, काय? ही ऐकत नाही. ह्याचं भांडण ह्याच्याशी, ह्याचं भांडण ह्याच्याशी, ह्याचं भांडण माझ्याशी. मधल्यामध्ये कावला केला. मी चालू गाडी तुम्ही थांब थांब हे. अरे कसं थांब अरे गडबड करू नको, थांब. अतिशय क्यूट परफॉर्मन्स. अरुणा खरं सांगू तुमचा काहीच दोष नव्हता, काहीच दोष नाही. तुमच्या हातात ते पुस्तक होतं ना, त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला. आपण त्या पुस्तकाच्या लेखकालाच विचारूया त्यावरची विशेषवाली टिप्पणी. माझं म्हणणं काय अरुण, पुस्तकाला कशाला जवळ घेतोस? लिहिणाऱ्याला जवळ घे. फक्त लिहिणाऱ्यांना कशाला, त्यांच्या बाजूने बसणाऱ्यांना पण जवळ घे. प्रभाकरने मला विचारलं, खरंच चांगलं आलं? म्हणलं नाही रे, मला कपडे दाखवायचे होते म्हणून आलो. वा वा, बहारदार. काय काय विषय होता, फार गोड विषय होता. अरुण, मी विचार करतोय आणि मला असं लक्षात आलं की आत्ता हा रोल तुझ्याशिवाय दुसरा कोणीही करू शकत नाही. म्हणजे टेलर मेड तुझ्यासाठी लिहिलेलं स्किट आहे 100%. वा वा, क्या बात आहे अरुण. आणि मला 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 असं वाटतं की तू हे आहेस काय, पुष्पा 2 जरी आला असेल तरी तू पुष्पाच्या दुप्पट आहेस. कारण पुष्पानी पहिल्या भागात एकच चप्पल काढली, तू आज 2 चप्पला काढल्या. आणि त्याच वेगाने तू बसला पुढे ढकललास. आणि तू अरुण, मला ते एकदा बघायचंय. बस मधला उतरला तो. अरुण, उतरणं मला बघायचंय प्लीज. काय उतरला माहिती आहे? म्हणजे ऑन स्टेज तो सिनेमॅटिक एक्सपिरियन्स जो दिलायस तू आम्हाला, विथ म्युझिक. हा, विथ म्युझिक. मधल्या माझा कावला केलाय वाचाड्यानो, ते काय नाही. आता बस मधून मी उडी मारतो वाचाड्यानो. अशक्य. प्रभाकर, तू ज्या प्रसंगावधानतेने तू जे बोललास की गाडी चिपळूणला चालेल, सांगलीचं तिकीट अशक्य होत. अशक्य प्रेझेन्स ऑफ माइंड. म्हणजे क्या बात आहे प्रभाकर. वा वा, वंडरफुल परफॉर्मन्स, मजा आली. सई विंडू परफॉर्मन्स.
इंदू अरुणा, मी तुम्हाला परीस म्हणते ते काही खोटं नाही. म्हणजे तुम्हाला काही 4 ओळी दिल्या ना तरी त्याचं तुम्ही सोनं करता आणि आज पण तुम्ही ते एकदा प्रूव्ह केलं. तुमच्या सगळ्यांची साथ तितकीच महत्वाची आणि खूप मोलाची होती आणि ती तुम्ही खूप सुंदर प्रकारे दिली. पण आज ही स्टोल द शो. अरुणा, मजा आली. आणि स्त्रियांची हृदय कशी जिंकावी या पुस्तकामध्ये कम्प्युटर कोर्स 1 2 3 हे सगळं ऐकून बहार म्हणजे धमाल येत होती. कमाल अरुणा. थँक्यू सो मच. खूप हसवल्याबद्दल खूप धन्यवाद. मंडळी, सेलिब्रिटी समीर चौगुले यांना बसलाय आर्थिक फटका. चला बघूया त्यांची हुशार बायको त्यांचं आर्थिक नियोजन कसं करते ते. हा धमाल परफॉर्मन्स अनुभवण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर स्वागत करूया. अर्थातच हास्य महारथी समीर चौगुले आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे. आज यांच्याबद्दल काय न्यूज आलायत बघूया. हां, अरे बापरे. अभिनेते समीर चौगुले म्हणाले, होय मी पण स्ट्रगल केलाय. स्ट्रगल हे म्हणजे बदकानी म्हणण्यासारखं आहे. होय मी पण पॅक केला होय. स्ट्रगल म्हणे. अजून काय. अभिनेते समीर चौगुले यांचं उत्पन्न ऐकाल तर तोंडात बोट घालाल. 41 कोटी. कुठून मिळतात या लोकांना बातम्या. वाचवा. एक दिवस त्यांच्या बनियनचा फोटो ना सोशल मीडियावर टाकला पाहिजे. भोक बघतील ना बनियनवरची तेव्हा लायकी कळेल आमच्या यांची. काही लिहितात मोठे स्ट्रगल केलं. अजूनच आली जगभर हुंडारून आमची डोरवेल घरी आली वाटतं. आले या. हे काय तोंड का पडलंय. काय आलं. काय भरल्या घरात घाण तोंड घेऊन येता हो. काय झालंय. थांब ना जरा. काय झालंय सांगा. काही नाही सांगितलं ना तुला. अच्छा, आता लपवणार आहे माझ्यापासनं. रोज तर अगदी मस्त झालं आज स्किट असे घरी येता. आज काय हे. काय झालंय. शांत बस ना जरा. थांब ना. टेन्शन थांब ना जरा. बस ना जरा. काय झालंय. स्किट पडलं का. आजकाल नेहमीच होतं ना. पण ते जाऊ द्या ना. जाऊ द्या. हे बघा यंग लोक करतात तुमच्यापेक्षा चांगलं. एक्सेप्ट करायचं आपण. आपल्याकडे जेवढे टॅलेंट आहे एवढं आहे. संपलं माझं. आता तुम्ही छान करता. आपण कॉम्पिटिशनच नाही करायची. आपण पुढे जायचं. Move on व्हायचं. गप जरा. टेन्शन मध्ये आल्यापासून काही बोललोय तुझ्याशी. शांत बस ना मग जरा. 2 सांगा मिनिटं. ना काय झालं. 1 मिनिट. त्या बाबाला सुवर्ण क्षणांचा मानकरी वगैरे मिळाला म्हणून डिस्टर्ब आहात का. अरे मी थांब ना जरा. तू शांतता नाही का बघू. नाही. मला सांगा एवढ्या भरल्या घरात तोंड वाकडं करून का बसलायत. काय म्हणजे असं काही हे नाही झालंय. म्हणजे असं काही रस्त्यावर आपण येणार नाही होत तसं. रस्त्यावर येणार नाही होत म्हणजे? काय बॉडी लँग्वेज आहे ही तुझी. घरातच आहेस नाही. गृहिणी आहेस ना. कुठली बॉडी लँग्वेज. अशी कोण गृहिणी बसते. एक मिनिट. थांब ना जरा. ईशा तू जास्त. एक मिनिट. रस्त्याचं नाव का काढलं. स्पष्ट बोला. मला भीती वाटते. ईशा अति आगाऊपणा करू नकोस. ओव्हर ऍक्टिंग करतेस तू. सांगा काय झालंय. थांब जरा. मी सांगतो. थांब मला जरा. पटकन सांगा काय झालंय. शेअर्स मध्ये थोडंसं नुकसान झालंय मला. झालं. 1000दा सांगितलंय शेअर रिक्षामध्ये बसताना हातात सुट्टे पैसे ठेवायचे. हे शेअर रिक्षावाले शाळे असतात ना. असले सुट्टे तरी देत नाहीत. आपलं नुकसान होतं. मग झालं केलं शेअर नुकसान. रिक्षा नाही ग. शेअर स्टॉक ऐकलेस का कधी. शेअर मार्केट आहे ना. तुला कळतंय का. शेअर मार्केटमध्ये मी मध्यंतरी 4 लाख गुंतवले होते. ते आता आज एकदम शेअर मार्केट पडलं कोसळलं. त्यामुळे आता ते एकदम 40,000 झालेत. काय. हो ईशा हो. हे बघ तुला खरं तर काहीच कळलेलं नाही. मला माहिती आहे. उगीच रिॲक्ट करतोस. काय हे बघ ऍक्च्युली झालेलं असं 4 लाख गुंतवले होते मी. त्याचे आता 3,60,000चं नुकसान झालंय. 40,000 उरलेत आपल्याकडे. ओके फाईन. हे बघ ईशा 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 एवढं ईशा
काय करतेस काय बरबाद झाले एवढं ईशा बरबाद झाले रे मी बरबाद झाले रे ईशा बरबाद झाले रे ईशा लुटले गेले रे बरबाद केलं माणसाने मला रस्त्यावर आणलं रे ऐक. ए हमारा मरद 3,60,000 घुस आया रे हमारा कॉमेडी ने पैसा घालवाया रे थांब जा अति करतेस आजोबा गेला होता तेवढा पण एवढं रडली होतीस तू एवढी रडतेस तू शांत बस ना जरा कशाला दुनियाला बोंब लावून सांगतेस सगळं मग काय करू हळू हळू ईशा असू खणा नारळाने ओटी भरू तुमची ईशा, हळू. आरती करू तुमची पूजा करू शांत बस ना जरा माझं चुकलं ईशा नाही माझं चुकलं कांदे पोह्यांच्या कार्यक्रमालाच ग्लुकोजचं बिस्किट चहामध्ये बुडवून खाताना अख्खं ग्लुकोजचं बिस्किट गळून पडलेलं कपात तेव्हाच मला बाबा म्हणाले होते हा गळक्या आहे हा बिस्किट बुडव्या आहे हा स्वतःही बुडेल एक दिवस तुलाही घेऊन बुडेल बिस्किट बुडूया असं म्हणाले सासरे मला बिस्किट बुडूया म्हणाले पण मी नाही ऐकलं मी केलं यांच्या घराजवळ मिलिंद सोमणचं घर आहे कधीतरी धावताना दिसेल सकाळी म्हणून केलं लग्न यांच्याशी चुकलं माझं मिलिंद सोमन सकाळी दिसेल धावताना म्हणून तू लग्न केलंस माझ्याशी लाज वाटली पाहिजे लाज तुला 16 वर्षांच्या संसारानंतर हे मला सांगतेस तू आज मिलिंद सोमन आहे ते आणि एवढा ओव्हर रिॲक्ट होऊ नकोस तू कळलं का मी एक्स्ट्रा पैसे होते माझे ते सगळे साठवले होते ते गेले दॅट्स ओके मी इथे मरमर करून घाम गाळून कष्ट करून पैसे कमवते लाज नाही वाटली उडवताना तुम्हाला कुठले तुझे कष्ट 16 वर्षात एकदा तरी घामाचा टिप्पूस इथून आलाय का बाहेर कधी त्या ब्युटी पार्लर मध्ये जातेस स्टीम घेतेस तेवढाच घाम येतो तुला 16 वर्षात एवढी पण हल्ली असते कधी घाम एवढी हल्ली असते कधी घाम गाळलाय म्हणे तू मी कमवतो मी मेहनत करतो मी कमवले पैसे ते तुम्ही कमावता इथे मी कष्ट करून माझं मन मारून माझ्या इच्छा आकांक्षा मारून इथे वाचवते तुमचे पैसे साठवून ठेवते पै पै तुमची ते पण कमवणंच असतं कळलं माहिती आहे ना कमवणं तू काय त्यालाच कमवणं साठवते म्हण- नोटबंदी झाली होती तेव्हा ना त्या माझ्या तांदूळाच्या डब्यातल्या नोटा असतात ना त्याच्यावर संसार चालवलाय तुमचा मी बोलू नका तुम्ही हो मला. चालवलाय ना 4 वेळेला शिजवलेली 100ची नोट पोटात गेली माझ्या ती पण बाहेर नाही काढलीस तू अगं 100च्या नोटाला 3 शिट्ट्या लावणारी तू मला शिकवतेस उधळी किती आहेस बघ स्वतः उधळी मी उधळी आहे उधळी आहेस स्वतःकडे बघा एकदा उधळ्या स्वभाव आवरा तुमचा स्वभाव आवरा आधी मी काय उधळपट्टी केली आहे नाही केली कुठला सुरेख कोण म्हणतं असं बर काय? तुमच्या बहिणीच्या वाढदिवसाला चांदीची समई द्यायची काही गरज होती हे बघ तिचा 50वा वाढदिवस होता म्हणून मी दिली ताईला असे काय दिवे लावलेत त्यांनी चांदीची समई देण्यासाठी अगं पण 50वा वाढदिवस होता 50वा वाढदिवस माझ्या बाबांच्या 75ला काय दिलं होतं भेट म्हणून सापशिडी ते ऍक्च्युली सापशिडी दिलीत तुम्ही नाही ते कसं म्हातारा माणूस आहे ते एक खेळत बसतात ना ते कोणी आलं तर मग वेळ जातो म्हणून मी सापशिडी दिली ना चिंदी हे बघ चिंदी आहात तुमच्या चिंदी सापशिडीने माझ्या बाबांचं काय केलं तुम्हाला माहितीये काय झालं बाबांचं बिचारे 3 महिने 99 वर यायचे आणि असा आनंद करेपर्यंत सापाच्या तोंडातून परत 3 वर यायचे भीती वाटायची त्यांना 99 जवळ आलं ना की बीपी हाय व्हायचं त्यांचं 2 वेळा हॉस्पिटलला न्यावं लागलं त्यांना काय भीती बसलेली माहितीये सापांची त्यांना तिथे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच्या गळ्यातला स्टेटोस्कोप बघून तिथे पण साप म्हणून धावत होते हॉस्पिटल डिप्रेशन आलं तुमच्या चिंदी 22 रुपयाच्या सापशिडीमुळे माझ्या बाबांना बाबांचं घेतलं कौतिक सांगते मला घालवलेत ना पैसे घालवले हा मग ही मस्ती माझ्या समोर नाही करायची आता कळलं ना गरज काय होती तिथे शेअर मार्केटमध्ये पैसे घाले काय शेट आहात तुम्ही शेट आहात पैसे घालायला अरे मी कधी असा चालतो मला कळतच नाही काही अभ्यास आहे का आपला आपण मठ्ठा आहोत की नाही का घालायचे तू पैसे जास्त बोलतेस ईशा मी अभ्यास केलेला होता ऑनलाईन ट्रेडिंगचा मी एक ऑनलाईन कोर्स केलेला होता करोनाच्या काळात कळलं का मी इकॉनॉमिक टाइम्स रेग्युलरली वाचतो आमिर हडकर मला रेग्युलरली टिप्स देतो 1000 वेळेला सांगितलं त्या आमिर हडकरच्या नादाला नका लागू अहो त्याला जर शेअर मार्केट मधलं कळत असतं तर 7 वर्ष इथे कोपऱ्यात बसून टुईंग, टुईंग, ईंग, टाप हेच करत बसला असता का करोडपती नसता झाला स्वतः ठीक आहे शेअर मार्केटचं असंच असतं कसं असतं? अरे ते नाही कळत शेअर मार्केटच्या आधी सुद्धा जाहिरात असते त्याच्या आधी ते शेअर मार्केट जोखमीचे असं काही कळत नाही आपल्याला ते
आधी कळत नाही आणि सुरू केल्यावर पण कळत नाही. कधी ते पडतं आपल्याला खरंच कळत नाही. ऐक माझं, आपल्या हातात त्या गोष्टी नसतात. यावेळेला निफ्टी अशी रिॲक्ट होईल कुणालाही वाटलेलं नव्हतं. कोण निफ्टी कोण आहे? भवानी शाणी झालीये अगं एक मिनिट, एक शब्द बोलायचा नाही आता. त्या भवानीकडनं तुम्हाला वसूल नाही करता आले पैसे. मेंगळटासारखे फक्त इथे माझ्या समोर बोलायला पाहिजे तुम्हाला. नाही एक मिनिट, मला पत्ता द्या त्या निफ्टीचा. बघते ना तिला मी, पत्ता द्या मला तिचा, बघते मी तिला बरोबर. निफ्टी आहे ती. निफ्टी म्हणजे बाई वाटली का तुला? निफ्टी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज 50. म्हणजे त्या दिवशीच्या 50 टॉप कंपन्या असतात ना ट्रेडिंग झालेल्या, त्या निफ्टीच्या अंडर येतात. 50 कळलं का तुला? घर विकावं लागेल आता. असं काही होणार नाहीये. एक्स्ट्रा पैसे तुम्ही सांगतोय ना तुला ईशा. दागिने सगळे विकावं अगं नाही विकावं लागणार. सगळं विकल्यावर येतील का हो पैसे? आपल्याकडे 4 लाख. 70 लाखाचं घर आहे, कळतंय का तुला? 70 लाखाचं आहे. आता वरचे पैसे कुठून आणू गा आम्ही? कुठले वरचे कुठले? 70,000 ऐकतेस का तू? 70 लाखाचं घर आहे. 3,60,000च गेले. कमी नाही का त्याच्यापेक्षा? कसलं कॅल्क्युलेट कुठून आणली ह्या बाईला ना मी माझ्या आयुष्यात? मला तेच कळत नाही यार. भिंडोकपणा नुसता भरलाय. ते काय नाही, खूप झालं झालं तुमचं सगळं. बरबादी आणली घरात. एवढं वाट लावून झाली केवढी सगळी. रिॲक्ट. बस आता सगळी सूत्र मला हातात घ्यावी लागणार आहेत. ऐक तसलं मी आता एक शब्द बोलायचा नाही. हा आता सगळं मी ठरवणार. एक केलं एकदम काय काय चला कॅल्क्युलेशन बघायचं काय? काय तोंडात तोंडात बोलते? एक मिनिट झालंय तुमचं नुकसान करून. आता मला बघू द्या. एक मिनिट. नको का तू? नको. ठीक आहे. कुठल्या कुठल्या कंपन्यांमध्ये घातले होते पैसे? ईशा गप्पवस, तुला कळणार नाही. शांत बस. पटकन सांगा. चांगल्या कंपन्या होत्या. तुला काय वाटलं मी अशा त्याच्या कंपन्यांमध्ये गुंतवेन? चांगल्या कंपन्या होत्या, ब्ल्यू चिप कंपन्या. कुठल्या कंपन्या? MHJ टायर्स होती, चांगली कंपनी आहे. छान, मस्त. ज्या कंपनीचे CEO कॉमेडी करतात तिथे पैसे घालायला काही वाटलं नाही तुम्हाला? मस्त, छान. घाला तिथे 70 लाख घाला तिथे. अरे 70 नाही घाला घातले सगळे. एवढे. कोणी कुठला आकडा आहे हा 70 ला? अगं 50,000 फक्त घातले होते त्याच्यात. मी दुसरी ती ही आहे ना, प्रसादो किस्से अनलिमिटेड. अरे बापरे, कानात वारं झालं अशी जोरदार धावत होती कंपनी मध्ये. एका दिवसात खाडखंड पडली यार. मी काय करू कळतच नाही यार. आणि एक होती ना ती PP आगाऊ लिमिटेड. अरे ती पण जोरदार पडली यार. श्याम मांगर पहाटेची धरपकड लिमिटेड अशी एक होती, ती एक जोरदार पडली. फक्त एक कंपनीनं टिकून आहे साली यार. विराज जगताप लेडीज टेलर लिमिटेड. विराज जगताप लेडीज टेलर लिमिटेड ही जी सुटली आहे कंपनी, एवढ्या सगळ्या वादळात ती कंपनी अशी पायरून उभी आहे. कुठलाही ग्रुप येऊ दे बाबा, माझं लेडीज टेलरचं उत्तम चाललंय. काय जबरदस्त आहे यार हे. पण हे सगळं करण्यापेक्षा माझ्या भावाच्या कंपनीमध्ये, दादाच्या कंपनीमध्ये जर घातले असते पैसे ना, डबल झाले असते आतापर्यंत. CEO आहे तो त्याच्या कंपनीचा. गॅरेज आहे त्याचं, गॅरेज. त्याच्या मागच्या भिंतीवर ना 4 गाळे मिळून 1 टॉयलेट अशी चावी लावलेली आहे. तुझ्या CEOच्या ऑफिसमध्ये कमोड नाहीये. कमोडिटी मार्केटमध्ये कुठे जाणार तो? राहू दे. तो जाईल ना तिकडे शेअर मार्केटच्या जवळ. खाली एक बैल आहे काळा, तो पहिला कोलेल त्याला. परवा त्याचा मला फोन आला होता, भाऊजी जरा 500 रुपये GPay करा ना, 4 गाड्यांचे टायर उघडून ठेवले, सोल्युशनला पैसे नाहीयेत. हा तुझा CEO भाऊ, दादा म्हण ना, दादा माझा दादा. भिकारी झालाय माणूस, हा. तरी माझ्या घरच्यांना बोलायचं काही थांबत नाहीये. माहितीये, चल सतत घरच्यांचं. माझ्या घरच्यांना बोलत बसा तुम्ही. लायकीच ती आहे, मला नको सांगितलं. एक मिनिट, बस झालं. अति करताय. हा अति करताय. आधीच घरात बरबादी आणली आहे तुम्ही. बरबादी आता आणली. मी बघतीये ना सगळं. आता एक मिनिट, आत्ता काय किंमत आहे मला सांगा पटकन. अगं तुला काय कळतंय सांगताय? त्यातलं? काही नाही, मगाशी 40,000 होती. अरे बापरे, अजून पडले मार्केट. 39,000 झाली आता. ठीक आहे, हरकत नाही. विकून टाका. शांत बस, तुला कळतं का? थांब जरा. ताबडतोब सगळं विकून टाका. चिंचोका उरतील हो, नाहीतर असं नसतं. थोडा संयम, रस्त्यावर येऊ आपण. थोडा संयम ठेवावा लागतो. पेशन्स ठेवावे लागतात. शेअर मार्केट आहे, नंतर होतं वर जातं वर बाबा. कशा का सगळ्याच्या सगळं
आत्ता ताबडतोब विकायचं. मी करू? विकतो. हा. ईशा, दाबा, थांब, थांब. वी? विका असं दाबून येडी अरे विका विकले असं असतं ते. मी करते मग. Password, मी अरे, करते मग. पासवर्ड असतो त्याला, काहीतरी असतं फिंगर. थांब जरा तू, थांब 2 नाही, मिनिटं. बडबड कुठली नाही. जबरदस्ती करा. अगं एवढं नाही. विका पटकन. विकलं? थोडेसे ठेवतो ना मी पुढे. सगळं विका पटकन. थांब गेले. द्या पैसे. घे असे पैसे येतात इथून. 2 दिवस लागतात, अकाउंटला क्रेडिट होतात. थांब जरा, काही माहिती नाही ना. ठीक आहे, विका ठीक चाललंय आहे. तुझं. आले की लगेच माझ्या हातात द्यायचे. मला बांगडी करायची आणि मी ह्या घरात ठेवणार पण नाहीये ती बांगडी. माझ्या दादाकडे मी सेफ ठेवणार. काय नको तुझा दादा. तू दादा माहितीये का साय तो मला माझ्या नको दादाला सांगू. काही बोलू नका चल तुम्ही. काय, माझ्या दादाला सतत मला दुसऱ्या- सांग. माझ्या घरच्यांना बोलायला पाहिजे. इथे बरबादी आणली आहे घरामध्ये. काय एमएच टॅक्स दुप्पट झाला. हे आयशपथ प्रसाद नो किस्से अनलिमिटेड आयच्या तिप्पट झाला. हे तिप्पट झाला. कानात वारा शिरला परत त्याच्या. अरे यार डबल झाले. अरे जरा थांबलो असतो ना, सगळे डबल झाले असते. रे काय वाट लावली सगळी. ऐका, वाढतंय 2 ना? दिवसात सगळे डबल झाले असते. तुला अक्कल आहे का कशाला विकायचं? एक मिनिट. गेले आत्ताच- आता, गेले नाही, हे पैसे. कसं गेले? आत्ताच विकलंय ना, पटकन त्यांना सॉरी म्हणून टाका, देतील ते परत. काय असं ना, सॉरी म्हणा असं नाही हो. करा. असं नाही होत, सांगितलं अरे कळतंय का? सॉरी म्हणा म्हणते ना. अगं नाही सॉरी म्हणून दे देणार. हाच प्रॉब्लेम आहे चौगुल्यांचा. सॉरी म्हणायचं नाही. 4 वेळा सॉरी म्हणलं तर छोटे होणार नाही. सॉरी म्हणावं अरे जरा 400 वेळा माणसाने. सॉरी म्हटलं तरी ते असे परत येणार नाही तिकडे कोण माणूस. ऐका, खोटं खोटं सांगा. बाबांची हार्टची सर्जरी आहे. पैसे अरे बावळ्या आहे का बाई. हार्टची सर्जरी सांगायचं तिकडे. शेअर मार्केट आहे ते, शेअर मार्केट कळतंय का तुला? नाही जमणार असं. काही करत नाही हा माणूस. काहीही करू नका. सगळं पत्ता द्या मला त्या शेअर मार्केटचा. अगं असं पत्ता द्या त्या शेअर मार्केटचा मला आत्ताच्या आत्ता पटकन. मी बघते ना कसे नाही देत ते. द्या पटकन पत्ता. घे. देताय का? होय बी 405 सुयश अपार्टमेंट चकाला अंधेरी ईस्ट. ए ए ए ए ए, काय माणूस आहे? आता बघते त्यांना. बरं आहेस ना? माझा पत्ता या. मुद्दाम दिलाय तुझा पत्ता. तुला पण कळलं पाहिजे कोणत्या आगी बरोबर आम्ही संसार करतो ते. वाजव रे. कळलं पाहिजे तुला पण. वा 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 भन्नाट परफॉर्मन्स. व्हेरी वेल डन ॲज युजल. येस प्रसादा. वा वा वा, अफलातून विषय आणि फारच मनोरंजक सादरीकरण. नेहमीप्रमाणे बसल्या जागी सगळं जग हलवून टाकणारा परफॉर्मन्स दोघांचाही. फार गोड तुमचं ट्युनिंग आहे आणि दिवसेंदिवस ते फार उत्तम पद्धतीने फुलत चाललंय. एखाद्या ॲक्टर्सबरोबर आपण वारंवार काम करून तो काय रिॲक्ट होणार आहे याचा अंदाज घेऊन मग आपला पण परफॉर्मन्स आपण ग्रो करत जातो. ते तुमच्या दोघांमध्ये आता हळूहळू जाणवायला लागलं आहे आणि त्याची मजा येते. वेल डन. सई. गोड परफॉर्मन्स होता. समीरदा, सतत मिसेस मानेंबरोबर तू प्रहसन करतोस या गोष्टीमुळे मी खूप हर्ट होते, पण ठीक आहे. मला फार मजा येते कारण आज तुम्ही दोघे समोर आहात, आम्ही दोघे इथे आहोत आणि गुलकंदची कास्ट आहे. ईशा सुपर्ब. जेव्हा तू ह्या स्पेशली गृहिणी बनून ह्या घरात येतेस तेव्हा फार कमाल. म्हणजे खरंच कुठल्या तरी घरी आम्ही डोकावतोय असं वाटतं. म्हणजे अजूनही इतके वर्ष झाली तरी माझी आई कधी कधी म्हणते, सांग उद्या त्यांना नाही तब्येत बरी, नाही येऊ शकणार मी. नो, इट इज लाईक दॅट. तर मला ते खूप रिलेट झालं, मजा आली. मंडळी, प्रसिद्ध मुलाखतकार ची सौका आज आलेला आहे एका इतिहास तज्ञाची मुलाखत घेण्यासाठी. त्यामुळे सज्ज होऊया ऐतिहासिक हास्य अनुभवण्यासाठी आणि त्यासाठी मंचावर स्वागत करूया रत्नागिरीच्या रत्नांचं, अर्थात श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवलकर यांचं. बापरे, अपेक्षा वाढल्या. हाय सर. आई हाय सई. मी आत्ताच येत होतो. आजूबाजूची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती बघितली आणि मला काहीतरी वैचारिक बोलावंसं वाटलं. मग माझ्या लक्षात आलं की शिमगा आहे आणि होळी पेटली. कसं आहे, विचारवंत हा नारळासारखा असतो, कधी पण होमात टाकला जाऊ शकतो.
अरे समाज सुधारवण्याच्या नादात आपण आपलं खोबरं कशाला बाजून घ्या. आपण गप्प राहिलेलं बरं. त्यामुळे जेवढे विचार सल्ले उपदेश माझ्या मनात आले ते आल्या पावली मी मेंदूत परत पाठवले. म्हटलं आता सुरुवात कशी करायची, तर एक सुंदर चारोळी तुमच्या समोर सादर करतो. इथे प्रत्येक माणसाच्या मनात घोळ वेगळा आहे. इथे प्रत्येक माणसाच्या मनात घोळ वेगळा आहे. जावा वेगवेगळ्या गोष्टीत असा तोल वेगळा आहे. दुःखात आकाश कोरडे सुखात आरासी बोलके. दुःखात आकाश कोरडे सुखात आरासी बोलके. प्रत्येक भावनेचा इथे मोल वेगळा आहे. प्रत्येक भावनेचा इथे मोल वेगळा आहे. तर ॲप्रिशिएट करावा असं कवित्व तुमच्या माथी मारल्यानंतर मी आपल्या प्रोफेशनल फालतुगिरीकडे वळतो. आज मी एका अशा पाखंडी पाखऱ्याची मुलाखत घ्यायला आलोय जो स्वतःला इतिहास संशोधक समजतो. बघूया माझ्या खऱ्या प्रश्नाने त्याचा खोटा इतिहास दुखावतो का ते. चला तर मग सुरुवात करूया. सर ओ सर सर हॅलो 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 काय सर हॅलो 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 हा एक मिनिट हॅलो 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 हा उद्या माझं भाषण आहे. हा मला माहिती आहे भाषणाचा मुद्दा भाषणाचा विषय माहिती आहे. खरा इतिहास आणि खोटा इतिहास बरोबर. डोंट वरी. तुम्हाला पाहिजे तोच इतिहास मी माझ्या भाषणामध्ये सांगेन. हा फक्त तेवढं माझ्या मानधनाचं बघा. किती? 2.5 रुपये. 2.5 रुपये कमी होता तो. माझ्या कशात काय चालतील 2.5 रुपये चालतील. प्रवास खर्च राहण्याचा खर्च सगळं त्याच्यातच करू. चालेल 2.5 रुपये चालतील. हां ओके ठेवतो. ओ माय गॉड ए सर माझी बिझनेस डील ऐकलीच वाटतं. बिझनेस डील म्हणालात तुम्ही याला. सर सॉरी, ही एवढी तब्बल अमाऊंट ऐकल्यानंतर माझ्या कानावर ईडीची धाड नाही पडणार. काय पडणार डोंट वरी. नाही सर. आणि मला म्हणजे थोडक्यात एक बारकं सजेशन द्यावंसं वाटतं सर तुम्हाला. हे सगळं पेमेंट तुम्ही चेकमध्ये घ्या. का? नाही तर खिशात वाजेल ते. सर मला एक आनंद झालाय सर, पण एक वेगळ्याच गोष्टीचा आनंद आहे सर. की महागाईच्या या काळामध्ये तुमचं भाषण कोथिंबीरपेक्षा स्वस्त आहे सर. आता लोकांचं पोट भाषणाने भरतं त्याला आपण तरी काय करणार. खरंय सर. तर मला एक कळलंय. काय सर? मेरा भाषण ही है मेरा राशन. या बाहुबली सोलायला घेऊया या सर. सर माझ्या घरात येऊन तू मला प्रश्न विचारतोय. तू कोण आहे? सॉरी सर, भावनेच्या भरात आणि सगळं बोलण्याच्या नजर राहून गेले सर. मी पत्रकार सर चिन्मय सौमित्र काशीकर म्हणजे ची सौका. म्हणजे तो फेमस मुलाखतकार सर जो शब्दांच्या शिंपल्यामधून मोत्यासारखे प्रश्न काढतो. सर ह्यांनी वन्स मोर दिल्यावर तेच मोती सर शिंपल्यामध्ये जातात. बस तू एवढा माझ्या घरात आलायस. सर काय खाणार? काय खाणार? नाही सर मला काही खायला नको सर. चारित्र्य आणि तोंड बऱ्यापैकी स्वच्छच ठेवतो मी. सर आणि तुम्हाला मुलाखतीच्या अगोदरच सांगावंसं वाटतंय सर मला की मी एक हाडाचा पत्रकार आहे सर. माझा जिभेचा मनका प्रचंड ताट आहे सर. ओके. त्यामुळे ते मध्ये मध्ये तुम्हाला टोचू शकतो सर. राग मानू नका सर. नाही ठीक आहे. वात काढा. कोणाची वात काढा? मी माझी सनलाई या सदराखाली तुमची मुलाखत घ्यायला आलो सर. वात काढा. मी माझी सनलाई या सदराखाली तुमची मुलाखत. हे सदर आहे? हो सर. ओके. हे सदर आहे सर. ते आपण आता पुढे करणार आहोत सर. सर विषय असा आहे की इतिहास हा विषय निवडलाय सर. मला सांगावंसं वाटतं इतिहास हा माझा प्रचंड आवडता विषय आहे सर. त्यामुळे हेरोडोट्स असेल, वॉल्टर असेल, विश्वनाथ राजवाडे असतील या महान लोकांचा मी प्रचंड मोठा फॅन आहे सर. तर ॲज अ फॅन मला पहिला प्रश्न तुम्हाला सर विचारायचं वाटतं की तुमचं नाव काय सर? माझं नाव आहे लोचट. लोचट. बरं. लोटन चमन टवळे लोचट. अच्छा म्हणजे हल्ली प्रगतीसाठी जे करावं लागतं ते तुमचं नाव. असू दे सर. म्हणजे तुमच्या वडिलांना हे तेव्हाच कळलं ते बरं झालं पाळण्यात असताना. असू दे सर. आणि तुम्ही ते करतातच म्हणजे दिसतंय मला सर. आपण आता पुढे जाऊया सर. पुढे जाऊया. हा पुढे जाऊया सर. हे मागे जायचं लक्षण आहे सर. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतो सर. संपूर्ण डांबरीकरण झाल्यानंतर अरेच्या वायर टाकायची राहिली असं म्हणत पुन्हा रस्त्या नव्याने खोदणाऱ्या या दुनियेमध्ये आपण आपल्या चिमूटच्या बुद्धीच्या जोरावर आपल्या टॅलेंटचा ऊस इतिहासाच्या चरख्यात घालू शकतो आणि त्यातून निघणाऱ्या रसातून आपण समाजाला वैचारिक दारिद्र्यात आणू शकतो. ही समाजविघातक नाशवंत संकल्पना तुमच्या मेंदूच्या प्रांगणात केव्हा नाचली सर? सर दोघांचा फॉर्मॅट आहे. तिसऱ्यांना इन्व्हॉल्व करू नका.
म्हणजे काय होतं माहितीये काय सर तुझ्या वाक्यावर टाळ्या वाजवू की यांच्या वनस्मरोवर हसू सर काहीच करू नका सर मी अतिशय प्रश्न सोपा करतो आणि तुम्हाला सांगतो सर इतिहास संशोधक व्हावंसं वाटलं कधी तुम्हाला सर असं कधी वाटलं सर मला सांगायला आवडेल बरं झालं माझ्या बालपणी मी जरा दुर्लक्षित होतो मी दुर्लक्षित होतो आणि मला असं वाटलं की माझ्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे अच्छा. आणि मी ज्या गावात राहत होतो अच्छा. आमच्या घराच्या बाजूला पाटलांचा वाडा होता पाटलांचा वाडा घराच्या बाजूला होता. बरं. आणि गावात अशी अफवा होती की पाटलांच्या वाड्याखाली भुयार आहे पाटलांच्या वाड्याखाली भुयार आहे वाडे हा तर मी म्हटलं की मी वाचलेलं ना अच्छा. मला माहिती होतं की त्या भुयारात हडप्पाकालीन नाणी सापडण्याची शक्यता आहे तर मी म्हटलं की आपण ते शोधलं पाहिजे अच्छा जसे पाटील घराच्या बाहेर गेले हो. तसं मी पाटलांच्या बायकोला घेऊन हा. त्या भुयारामध्ये गेलो अच्छा. आणि बघतो तर काय काय त्या भुयाराच्या दुसऱ्या बाजूला तमाशाचा फड होता कशाचं फड त्या तमाशाच्या फडाचं नाव होतं या पाटील मज्जा करू बाप रे माझ्यामुळे पाटलांची मजा पाटलांच्या बायकोने पकडली अरे बाप रे म्हणजे इतिहास शोधायला गेला आणि त्यांचा भूतकाळ तुम्हाला सापडला सर अगदी करेक्ट पण आणि- तेव्हा मला कळलं काय सर? की मी इतिहास शोधू शकतो अरे बापरे. आणि मग मी तेव्हाच इतिहास संशोधक व्हायचं ठरवलं नाही बरोबर आहे सर पाटलांनी तुमची तंदुरी शेकोटीवरनं फिरवल्यानंतर तुम्हाला दुसरा काय ऑप्शनच उरला नाही सर त्यामुळे तुम्हाला इतिहास संशोधन करणं भागच होतं सर आणि इतिहास म्हटलं की उत्खनन आलंच सर बरोबर मला खोदायचा छंदच आहे येस येस आणि तुम्ही पहिलं तुमचं घरच खोदायला काढलं सर बरोबर. त्या उत्खननामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एक विचित्र तोंडाचा माणूस सापडला आणि एक वेगळाच घोळ झाला सर तो एकदा घोळ आम्हाला कळला की ही मुलाखत रक्ताची उलटी करायला मोकळी होईल सर मला असं काय वाटतं की ही मुलाखत चालू नाही नाही मुलाखतच चालू आहे सर मुलाखत चालू Yes, yes, आहे yes. हा मला सांगायला आवडेल कसं आहे मी जिथे झोपायचो घरामध्ये त्याच्या खाली काहीतरी आहे असं मला वाटायचं गादी असेल गादी नाही रे गादीच्या खाली गादीच्या खाली काहीतरी आहे असं मला वाटायचं आणि म्हणून मग मी म्हटलं की इथे खोदलं पाहिजे अच्छा 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 मी खोदायला लागलो आणि मला मांजराचा चेहरा असलेला मानवी सांगाडा सापडला आणि तेव्हा मला वाटलं की अश्मयुगात मांजराचा चेहरा असलेला माणूस असला पाहिजे अच्छा मी लगेच ही गुड न्यूज गव्हर्नमेंटला कळवली आणि माझ्या वडिलांना कळवली बरं केलं सर पण त्याच्यानंतर मला एक वेगळीच माहिती कळली त्याच्यानंतर तुम्ही आणि पॉपकॉर्न एकाच तव्यामध्ये बऱ्याच उड्या मारत होता सर असं तुमच्या वडिलांनी काय केलं सर ऍक्च्युली काय आलं माझे वडील रागवले काय रागवली सर ते काय आलं माझे आजोबा अच्छा ते स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा इंग्रजांनी हल्ला केला हा. तेव्हा माझे आजोबा त्यांच्या लाडक्या मांजराला घेऊन भूमिगत झाले अच्छा त्याच्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं हो. घरातले खुश झाले नाचत नाचत ते घराच्या बाहेर गेले अरे बापरे आजोबा खालीच राहिले आजोबा खालीच राहिले त्यांना काढायचं राहिलं वर इंग्रज गेले खाली आजोबा गेले अरे बापरे आणि ते सगळं म्हणजे आजोबा उशाशी ते मांजर घेऊन झोपले होते अच्छा. मांजराचं तोंड आजोबांचा सांगाडा असं continue असं ते झालं. मला सापडलं आणि हे आमच्या घरच्यांना बाहेर ओपन करायचं नव्हतं माझ्यामुळे ते ओपन झालं अरे रे रे असं होत राहतं सर पाटील झाले आजोबा झाले सर बरोबर. मग तुम्ही देशात थांबलातच नाही नाही थांबण्याची परिस्थिती नव्हती नव्हती सर मग तुम्ही इजिप्तमध्ये गेलात सर बरोबर इजिप्तमध्ये काय घडलं सर काय घोळ घातला तर मी इजिप्तमध्ये गेले आणि तिथे ममीज पण सापडतात हो बरोबर तर मी जसा इजिप्तमध्ये पोहोचलो हा. तसं तिथे मला एक लहान मुलगा दिसला अरे बापरे मी त्या लहान मुलाला बोललो की मला तुझी मम्मी दाखव माझा तुझ्या मम्मीमध्ये इंटरेस्ट आहे मला संशोधन करायचं हे बोलताना त्या मुलाचा डॅडी माझ्या मागे उभा होता लक्षात आहे सर डॅडीने नंतर ज्या भागाशी हितगुज सांगितलं ते टेकवा सर इकडे ओके ठीक आहे मला सर एकंदरीत मुलाखत घेतल्यानंतर काय लक्षात आलंय माहितीये का तुमच्याबद्दल काय? गोष्टींना सापडायची हौस नाही पण तुम्हाला शोधायची खास जास्त आहे अरे माझा छंद आहे तो छंद सर अंगाशी येते तुमच्या ही खाज मिटवण्यासाठीच नंतर पुरस्कार जाहीर झाले सर तुम्हाला एक नाही मला खूप पुरस्कार दिले गव्हर्नमेंटने म्हणजे अशी पुरस्कारांची लाटच आली एका मागोमाग पुरस्कार दिले बरोबर सर लाट आली पण या झोपडीवर नजर फिरवल्यावर मला कुठे ट्रॉफी दिसत नाहीत सर नाही नाही पुरस्कारांच्या ट्रॉफ्या नव्हत्या मग? आवाज होते कसं काय अरे नको लागते बापरे हे बसूला लागलं रे असे 4 पुरस्कार दिले अच्छा म्हणजे सन्मान हा नेहमी वेदनादायी असतो तो असा असतो हे आज मला पहिल्यांदा कळलं सर बरोबर. असं ते सर पण तुम्ही याला पात्रच आहात सर तुम्ही करतात तसं तुम्ही शहानिशा करत नाही आणि घाई करतात सर बरं. बियरच्या बॉटलची चेपलेली बुचं तुम्ही मौर्यकालीन नाणी आहे म्हणून सांगितलीत मला वाटलं खपतील आपलं कसं खपतील सर तुम्हाला झोपवलं आणि लोक चालत गेली 2 किलोमीटर तुमच्यावरनं हे असं करता सर तुम्ही घाई का करता सर मागच्या वेळी इथे एक भुयारी मार्ग तयार होत होता हा. त्यातला एक इंजिनियर गणिती आरेखन करत होता खाली बरोबर. तुम्ही उलट्या साईडने खोदत आलात त्याला भेटलात वर काढलात आणि जगाला काय सांगितलं मला आर्यभट्ट भेटला अरे बाबा त्याच्या हातात खडू होता मी आपला अंदाज लावला असा कसा अंदाज लावला सर आता आपल्याला रत्नागिरीचं रत्न म्हणतात बरोबर बरोबर. मग शूट संपल्यानंतर आपण बँकेत जाऊन झोपतो का
आहे ना मग आपण घरी जातो. असा अंदाज काढत फिरू नका सर. असं तुमचं काय झालं माहिती तुमच्यातला मी पण प्रचंड वाढलाय सर. जिकडे जिकडे खोदायची सवय सगळ्यांना फोन करून सांगता इंटरव्ह्यू देता मी खोदला मी खोदला मी खोदला मी खोदला मी खोदला मी खोदला. कशाला सर सगळे लोक काय म्हणतात एक नंबरचा खोदू आहे. खोदू खोदू मला खोदू म्हणतात सर. ह्याच वृत्तीमुळे मी नंतर भित्तिचित्र शोधली. 206 हाड आहेत तुमच्या अंगात. जवळजवळ प्रत्येकाने ती वाकवलेली आहे. आता ही मस्ती संपवा सर. नाही नाही ही मस्ती काहीच नाही संपणार काय सर? कारण मी शोधत राहणार. काय सर? आताच नवीन शोध निबंध लिहिलाय मी. कसला चिवताई दार उघड. त्याचा काय संबंध येते. त्यांचं गाणं आहे प्रमोशन करून टाकलं. हातात शेंगदाणे आले म्हटलं त्यांना खुश करूया पटकन. फॉर्मॅट कुठलाही असू दे सर भिका मागायचं सोडत नाही तुम्ही सर. ते आपल्याला नाही संधी देत. बरं ठीक आहे राहू द्या. तुम्ही कशाला करता सर असं. हा? आता आपण आटोपता घ्या सर. घ्यायलाच पाहिजे. हो हो शांतता वाढत चालली आहे. हो. जाता जाता फक्त एवढंच सांगतो सर आजूबाजूला जाऊ नका. घराच्या बाहेर 4 दिवस पडू नका. का? बाहेर आंदोलन चालू आहे. लोक जाण्यासाठी काहीतरी शोधतायत. तुम्ही सापडाल सर. तुम्हाला बघताच क्षणी वाटतं की ह्याला जायला पाहिजे. हा अरे पार्सल आहे. सर जाऊ नका अरे सर. मी मनापासून गोष्टी शोधतो. अरे लोचट कोण आहे रे तुमच्यापैकी लोचट कोण. तू लोचट आहे. नाही मी या घरातली मोलकरी नाही सर. मोलकरी हा मी मोलकरी नाही सर. लोचट कोण आहे मग. हा लोचट आहे. मी आहे. तुम्ही बाय ना उफटा टक्कोरा ना. काय रे तुम्ही अंडेर ना खवड्या मारू खवड्या कथा ना. अरे जे जमत नाही ते कायला करतो रे तू. कशाबद्दल बोलताय कॅरेक्टर स्किट की कॉमेडी. अरे ते नाही रे संशोधन शोध लाव्या. त्या मिलिटरीच्या लोकांना माझ्या शेतात कायला पाठवलं रे. अहो मी त्यांना सांगितलं दुसऱ्या महायुद्धाची बॉम्ब साईट सापडली उत्खनन करा काहीतरी सापडेल. अरे कशाचा डोंबल्याचा बॉम्ब आणि बीम. अरे तिथे आहे ना मी आंब्याच्या कोया पेरल्या होत्या ते सगळं उकरून टाकलं त्यांनी. याच्यानंतर जर बॉम्ब बीम अशी काही अफवा उठवली तर सुतळी बॉम्ब पेटवून तू या चड्डीत टाकीन मी. धडाम. हा. क्या बात क्या बात क्या बात. खूप दिवसांनी प्रोफेशनल फालतूगिरी झाली. आम्हाला खूप आवडली. जोरदार टाळ्या वाजून ऍज अ फॅन आपण त्यांना दाद देऊया. मस्त. असं म्हणतात फार इतिहासात रमू नये त्यामुळे पटकन वर्तमानात येऊया आणि कमेंट्स ऐकूया. प्रसाद सुशीला सुजित आपलं श्रमेश प्रथमेश प्राजक्ता म्हणाली ते खरं आहे. खूप दिवसांनी तुमची प्रोफेशनल फालतूगिरी या मंचावर आली. मजा आली खूप मजा आली. श्रमेश या पर्टिक्युलर या सिरीजमध्ये तू जे डायलॉग्स लिहितोस ना ओ हो त्याचा क्रिस्पीनेस कमाल असतो. म्हणजे विचारवंत हा नारळासारखा असतो. हे वाक्य कमाल होतं कमाल. त्यामुळे या सिरीजमधली तुझी वाक्य खरोखर ऐकण्यासारखी असतात तुमच्या दोघांची. आणि तुमच्या दोघांचं गिव्ह अँड टेक पण याच्यामध्ये नेहमीप्रमाणे खूप तुम्ही दोघं खुलता. आणि खूप दिवसांनी आल्यामुळे अजून तुम्ही आज एक्स्ट्रा एनर्जीनी परफॉर्म केलं. मजा आली. सई दणका परफॉर्मन्स होता. सुरुवात एकदम भारी केलीस. श्रमेश मला असं वाटतं की तुला एक खूप भारी फिल्म कधीतरी लिहायला मिळू दे अशा माझ्या तुझ्या पाठीशी शुभेच्छा आहेत. कारण तुझ्यामध्ये अफाट पोटेन्शियल आहे. म्हणजे तू खूप भारी रायटर आहेस असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि माझ्या खूप साऱ्या सदिच्छा मित्रा आणि मजा येते तुला पाहताना. पम्या मस्त. हा गेटअप फारच क्रेझी आहे आणि मला फार आवडलं. एक काय नॉन सिमेट्रिक बॉब असा तू जो एक आज परिधान केलास विग तो आउटस्टँडिंग आहे. तुझ्या हेअर मेकअप कॉस्ट्युमसाठी खूप कॉम्प्लिमेंट्स. मजा आली. मंडळी हे हास्य शिल्प असंच घडत राहणार आहे. पण आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. पण तुमच्या लक्षात आहे ना आता आठवडा होतोय हसरा. कारण तुमच्या भेटीला येते तुमची लाडकी तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. नमस्कार मंडळी. निराशेला सुरुंग लावून आनंदाचा महामार्ग करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी एका हॉस्पिटलमध्ये रंगणार आहे शूटिंग. पण त्यामुळे पेशंटला मिळेल का औषध आणि आपल्याला मिळेल का हास्याचं इंजेक्शन. चला बघूया. त्यासाठी मंचावर स्वागत करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांचं.
ट्यूमर काढा ना वाचाड्यानो. अरे ऑपरेशन करा ना. डॉक्टर कुठे गेले? डॉक्टरला बोलवा. सिस्टर. कदम कशाला ओरडताय तुम्ही आणि कशाला वळवळताय एवढं? गांडुलाने झपाटलंय मला म्हणून बोलतोय ना. अरे मरायला आलोय ना रे. बोलव ना डॉक्टरला. बोलवा. थांबा, ओरडू नका, डिस्टर्ब होताय मला. मला मस्कारा लावू द्या ना. अरे मस्करा नाही रे, तुम्ही मस्करी लावले. ऐका ना रे, कुणीतरी बोलव ना डॉक्टरला. मला त्रास होते ना. पण इकडे दुखते ना. कशाच्या नावानं बोंबालतंय सारखं कळ. सकाळ झाली नाही झाली कशाला बोंबालताय सारखं? गबाचा की वास कसला येतो रे? कदम याच्या आईला काय सकाळ सकाळी काय दारू पिऊन आलाय काय? तू प्यालास वासाड्या. 1 महिना झाला मी इकडे आहे रे. पहिल्या दिवशी मला ऍडमिट केल्यानंतर ज्या ज्या लोकांनी फळं आणली ना ती आता पिकून त्याचं वाईन झालंय आतल्या. मला घरी तरी जाऊ द्या ना. माझं ऑपरेशन तरी करा ना. जरा थांबा, शांत राहा जरा. ए, अरे काय कशाची वाट बघतात? द्या की टाकून ती वाशी. तू काय आतलं किडे येऊन सांगणार आहे ते त्यातलं टाका म्हणून. जा टाकून दे. आणि इथं वार रूम फ्रेशनर बिसनर मारावा जरा. ओ शांत झोपा जरा. काय काय होतंय तुम्हाला? अरे ट्यूमर दुखते ना रे वाचाऱ्या. ट्यूमर. तुम्ही आतल्या गाठीचं आहे ना म्हणून ते आतलं दुखतंय तुमचं. सर जोरदार टाकलाय. आतल्या गाठीचा म्हणून आत दुखते. सर हेअरस्टाईल कशी वाटते माझी? कडकच आहे, विषयच नाही काय. मी ओके दाढी व्हिडिओ करायला पाहिजे. दाढी दाढी ठेवा सर, तुम्ही हिरो दिसता. मी कशी दिसते? तुम्ही परी परी. अरे काय चाललंय वसाड्यानो? ही सकाळपासून मेकअप घासते चेहऱ्याला. तुझं काय चाललंय? तुझं काय चाललंय? मी शिकायची हे. अरे काय आहे आज वसाड्यानो? कदम असं काय करताय? तुम्हाला काहीच माहित नाही? मी तुझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहे वसाडे. मला माहित आहे. अरे अरे हॉस्पिटलमध्ये शूटिंग आहे. शूटिंग का तुम्ही? अरे वसाड्यानो ट्रीटमेंट सोडून सगळं चाललंय इकडं वाचाड्यानो. आधी त्या वाकड्या ड्रायव्हर वाल्याचा वाढदिवस इकडे केला वाचाड्यानो. आधी तिकडे बिर्याणी स्पेशल तुम्ही काहीतरी कार्यक्रम केला आणि आज शूटिंग. अरे वसाड्यानो माझं ऑपरेशन करा. मला घरी जाऊ द्या. कदम कदम शांत राहा, शांत राहा. आज शूटिंग झालं की तुम्हाला पहिले चिराय घेणार आहे. अरे काही डॉक्टर आहेत का? कोण आहेस तू वाचाड्या? असं बोलतात. जरा शांती ठेवावं तुम्ही. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सिस्टर. गुड मॉर्निंग डॉग. गुड मॉर्निंग. यू आर लुकिंग हँडसम. थँक्यू. तुम्ही सुद्धा सुंदर दिसताय सिस्टर. आज वेगळाच ग्लो आलेला आहे. कोणीतरी वेगळी लिपस्टिक लावली. काय केलं? 2 इंच ट्यूमर आत घालवलास. आलोय ना रे वाचाऱ्या. सॉरी सॉरी सॉरी. कदम कदम आता कसं वाटतंय तुम्हाला? अरे पोटात दुखते ना माझ्या. पोटात दुखतंय. बने यांच्या बेंबीत गरम तेल घाला. काय गावठी डॉक्टर आहेस का रे वाचाऱ्या? अरे ट्यूमर काढायला आलोय ना. ओ ट्यूमर. बोंबी दुखते का? त्याच्यात तेल ओतणार आहेस वाचाऱ्या? नाही 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 माझं हेच होतं. काय होतं इतके पेशंट्स असतात माझ्या वाट्याला की कळतच नाही कोणाचं काय दुखतंय कोणाला काय होतंय. काय वाचाड्या? कुत्रा नाही हॉस्पिटल मध्ये. मी एकटाच आहे. कुठे वाचाऱ्या? तोच तर प्रॉब्लेम आहे ना. अहो कळतच नाही पेशंट काय येत नाहीत ते इकडे. अहो तुमच्यामुळे आम्ही महिन्याभराचं लाईट बिल भरतो हॉस्पिटलचं. कसं आहे कदम, आता हॉस्पिटलमध्ये समजा पेशंटच नाही, डॉक्टर आपली नुसती स्टेथोस्कोप घालून इकडून तिकडे हिंडते याला येण्यागत कसं वाटतं रे? हो ना, म्हणूनच मी माझं डॉकं लावून डॉकला आयडिया दिली की आपण ऍड शूट करूया, म्हणजे लवकर 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 येतील. डॉकर डॉकर लवकर लवकर लवकर. हाऊस इट हाऊस इट. थांबा रे थांबा. माझ्या ट्यूमरवर इकडे इलाज नसेल पण याच्या ह्युमरवर तरी इलाज असेल का नाही तो आधी करा वासाऱ्यानो. अरे किती बेकार हॉस्पिटल आहे रे वासाऱ्यानो. डॉक्टर तुम्ही नसताना हे वसारे तिघ एक टाइमपास म्हणून एकमेकाचं रक्त काढत असतात माहिती. नाही नाही ते ऍक्च्युली मीच त्यांना सांगितलेलं आहे. प्रॅक्टिस करण्यासाठी त्यांना ते करावं लागतं. काय होतं आपल्याला जर प्रॅक्टिस नसेल ना मग आपल्याला नस सापडत नाही, मग हात बसलेला नसतो, मग आपण विचारत बसतो नस कुठे नस कुठे. इकडेच असते पण डॉक्टर
ट्युमर हातात गावला असता ना फेकून मारला असता. मी काय केलं कदम काय केलं म्हणजे काय 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 झालंय अरे काय हे डॉक्टर आहेत का कोण आहेत रे परवा या लोकांनी झोपेचे इंजेक्शन एकमेकांना देऊन 8-8 तास झोपले होते वाचायला. काय झोप लागली तुला काय झोपलो होते मला खरं झोपायचंच नव्हतं पण लागलीच नाही पण तेच आहे काय होतं ना आपल्याकडे पेशंट नसल्यावर काय करायचं म्हणून तुला इंजेक्शन घे तुला इंजेक्शन घे तुला असं सगळे करत बसतात पण आता तसं होणार नाही आपण ही ऍड केली की लोकांना कळणार इकडे हॉस्पिटल आहे मग लोक आजारी पडणार आणि मग दनादन आपल्याला पेशंट्स मिळणार गर्दी गर्दी चलो 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 कम फास्ट आई एम द डायरेक्टर हेलो 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 हु आर यू यू आर द व्हाट बॉय थैंक यू हेलो यू आर द सीनियर डॉक्टर ओह नो यू आर द सीनियर डॉक्टर हेलो हेलो दत्तू चलो लगे सेटअप करा सगळं और मेरे को मेरे फील्ड में कोई नहीं चाहिए जस्ट आउट Out, प्लीज आउट हु इज ही सर हे पेशंटचा रोल करणार आहेत अरे बचारे कधी ठरले हे क्या बात आहे एक माणूस सेलिब्रिटी होणार ओके ओके पेशंट व्हाट इज योर नेम अरुण कदम ओके अरुण सर तुम्हाला डायलॉग बोलायचा आहे माझ्या छातीत दुखतंय आय वॉन्ट 2 times ओके तू कर वसाड्या छातीत नाही दुखत आहे ट्युमर दुखतंय इट्टू इट्टू मी डिरेक्टर आहे माझे डायलॉग बोलायचं कोण आहे हा दत्तू हा आत्ता आलाय हा माझे मेन डायलॉग बोलत नाहीये स्वतःचे ऍडिशन्स हु इज ही सर आपण असं केलं तर त्यांचे डायलॉग मेन डायलॉग म्हणून घेतले तर शट अप तुम्हाला माझ्या छातीत दुखतंय 2 times करावं लागेल ओके अरे नाही वसाड्या माझं ट्युमर दुखतंय ना मी कशाला छातीमध्ये बोलतोय दुखणार कोण आहे हा कोण आहे दत्तू इज अ ज्युनियर आर्टिस्ट आणि हा मला असं बोलतोय ऍक्टिंग येत नाही काय नाही अक्कल नाही काय नाही लायकी नाही काय नाही अँड ही इज सिटिंग ऑन माय बेड आय डोंट वॉन्ट हिम मला हा नको आहे मला वेगळा पेशंट द्या प्लीज मी पेशंट आहे ज्युनियर आर्टिस्ट बोलतोय काय काय बोलतोय तू वसाड्या What is he saying? काय बोलतोय तो सर ती खरंच पेशंट नाही तर ऍडमिट झाले तर इकडे महिनाभर ऍडमिट आहे ती ऍक्टर नाही ती माय गॉड हे पेशंट पेशंट आहे ती आय एम सो सॉरी सर मला माहित नव्हतं आय एम सो सॉरी इथे आय एम सो सॉरी इथे दुखतंय का तुम्हाला चला 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 आपण शूटिंगला ओके फाईन चिल नर्स कोण आहे गेस करा आय लाईक दिस गेम काय वसाड्यानो ही आहे ना नर्स वसाडे एकच आहे ना आपल्याकडं ओके ओळखलेलं आहे ह्यांनी ओळखलं You're the nurse. Pretty doll, come over here. Come fast. Okay. I like your color. Thank you. Nice. So, Rasika, right? मी तुला अरे तुरे केलेलं सांगणार आहे. चालेल. ओके गुड डॉल तुला एक डायलॉग बोलायचा आहे सिम्पल डायलॉग आहे काय तू आता कशी आहेस या हॉस्पिटलमध्ये तू नर्स आहेस पण माझ्या ऍड मध्ये यू आर द अँकर वाव स्क्रिप्ट प्लीज येस मॅडम स्क्रिप्ट मला स्क्रिप्ट पण आहे टेक दिस आणि अँगल एवढं सगळं पाठ होईल माझं डॉल तुला टेन्शन घ्यायची गरज नाहीये अख्खं नाही घेणार आहोत आपण 1 लाईन्स घेणार आहोत Okay. इज इट ओके Okay. इज इट ओके Yes. ओके सो आपण आता 1 लाईन घेणार आहोत आणि तुम्ही डॉक्टर तुझी लाईन परत एकदा बोल आय वॉन्ट टू रिपीट इट हा, हा. त्यांच्यासाठी हे आहे आमचं हॉस्पिटल शेवटचा श्वास करेक्ट शेवटचा श्वास हा. एसएस म्हणजे शेवटचा श्वास असं नाव होतं हॉस्पिटल आहे वसाड्यानो हो अरे मग ते बोर्डावर लिहा ना मी ते वाचून नसतो आलो असतो ना रे इकडं नाही आता ठीक आहे आता आलाय ना तर ठीक जस्ट शट अप लिसन तुझं पूर्ण डायलॉग घे हा हे आहे आमचं हॉस्पिटल शेवटचा श्वास आणि हे आहेत आमचे डॉक्टर जे पेशंटची काळजी घेतात एक्झॅक्टली ह्या वाक्यानंतर तुम्हाला पेशंटची काळजी घ्यायची आहे नाव डॉल तू इकडनं चालत येणार आहेस अशी हॉस्पिटल दाखवत इथे उभी राहणार आणि देन डायलॉग बोलणार ओके Okay. ओके चलो दत्तू अँगल लाव डॉलवर आपल्या येस सर मी सुंदर दिसते ना ऑफकोर्स जगातली प्रत्येक स्त्री ही सुंदर दिसते डॉल Wow. डोंट वरी कम प्लीज या ऍक्शन करा इकडं Yes, sir. येस येस Ready, येस sir? दत्तू फॉलो हर ओके ऍक्शन तर हे आहे आमचं हॉस्पिटल Okay. शेवटचा श्वास आणि हे आहेत आमचे डॉक्टर जे पेशंटची काळजी घेतात हॅलो वाय जस्ट स्टॉप इट कोण असतोस तू कट बोलणारा कोण असतोस तू आय एम द डिरेक्टर मी इथे कट बोलणार आहे फक्त वसाड्या इंजेक्शन आत गेलंय चांगलं टाकलंय त्याने आत इंजेक्शन कोणी दिलं यांनी इंजेक्शन कोणी दिलं आय वॉन्ट क्लोज ऑफ द इंजेक्शन कुठलं इंजेक्शन दिलंय फॉर द कंटिन्युटी माने कुठलं इंजेक्शन दिलेलं आहे जग रोटेशन दिले माने कुठलं जग रोटेशन झेक्लोटेशन कशासाठी देतात झेक्लोटेशन मी कशासाठी पण तीच देतोय माने झेक्लोटेशन
ठेवून द्या नको आपल्याला. अरे याला पण नाही माहित वाचाड्याला. जस्ट शट अप. माने एक काम करा, वेगळं कुठलं तरी इंजेक्शन घ्या. ती लालग घेऊ का लालग? लालग लालग माने लालग नका घेऊ, वेगळं दुसरं कुठलं तरी घ्या ना माने. ॲनेस्थेशिया सोडून वाटेल ते कुठलं दुसरं जे आहे ते घ्या. ती सर म्हणजे कसं ओळखायचं काय? जे पांढरं आहे ते ॲनेस्थेशिया. 7-8 बाटल्या पांढऱ्याच आहेत सर त्यातल्या. घ्या कुठलं तरी. ओके डन आहे का? ठरलेलं आहे का? घेतात, कुठलं घेतात, द्यायचंय? सर वाच Hello. कमी लालग घेतले. हां घ्या, हे घ्या. ओके ओके डन आहे. ओके नाव पेशंट आपण तुमच्या इथे एक इंजेक्शन देणार आहोत परत. नको काय नको. नको वाचाड्या. Don't do this. हे बघ, shooting is an art. Now I'm taking a close of your, piercing of that injection. ए वाचाड्या, तुझ्या क्लोजच्या नादामध्ये मला यमदेव क्लोज दिसतोय आणि त्याचा रेडा पण क्लोज दिसतोय वाचाड्या. Don't worry, sir. Don't worry. यम आणि हे काय तुझा रेडा क्लोज आले ना की तुमचं बॅकअप करून टाकू. ओके okay, डोंट okay. वरी. चलो चलो कम फास्ट कम हां. माने कम फास्ट जस्ट सेट. हा क्लोज धरा त्यांना. या रेडी रेडी रेडी. व्हेरी नाईस. येस शो माने. या got it. Very nice shot. It was an amazing shot. Very nice. It was so natural. Okay, now कोई भारत का सुपुत्र है जो मुझे pills ला के देगा? I want pills. Yeah. गोळ्या गोळ्या. गोळ्या. सर गोळ्या छोट्या दिसत नाहीत. अरे My DOP wants big pills, please. मोठी गोळी Yes, मोठी गोळी द्या लवकर. मला DOP ला हवी आहे. सारखा कुठे होतास तू? मला हातात पाहिजे क्लोजला. आय वॉन्ट धिस गोळी इन हिज माउथ. कम ऑन फास्ट. अरे डांबर गोळी आहे ना वाचाड्यानो. अरे खाऊन झुरल्यासारखं मरीन ना. तुम्हाला कळत कसा नाही वाचाड्यानो. I'm so sorry. अरे वॉशिंग बेसच्या जालीला वर ठेवतात ना वाचाड्यानो. जाली सुद्धा आत घेत नाही, एवढी मोठी असते ती. अरे मेल्यानंतर पोस्टमॉर्टम करणारा कन्फ्यूज होईल. हा गोलीने मेलाय का डांबर गोलीने मेलाय का इंजेक्शनने मेलाय. Just stop it. तुम्ही खूप बोलताय हा. बोलतात थोडं. तुम्ही जास्त बोलताय इथे. वाचाड्या बोलतोय जास्त. दत्तू दिस इज इनफ. एक काम करा, यांची चादर अख्खी डोक्यावर न घ्या, यांना डेड बॉडी म्हणून दाखवूया. ओके फास्ट. ओके नको ना. करून टाका, यांची डेड बॉडी करून टाका. काय चाललंय? अशी जाहिरात तुमच्या बापाने केली होते काय? हॉस्पिटलची जाहिरात अशी करतात डेड बॉडी म्हणून वाचाड्यानो. कदम की बाबा आमचं तेल आहे तुम्हाला टाकलं होईल अशी जाहिरात कोण करतं काय? अरे स्पीकिंग. तसं नाहीये कदम. काय आहे ना, आम्हाला त्यांना हे पण दाखवायचं आहे की माणूस मेल्यानंतर सुद्धा आमच्या दवाखान्यातले डॉक्टर त्यांच्या Exactly. कुटुंबियांची आणि पेशंटची कशी काळजी घेतात, dead body ची कशी काळजी घेतात. एक्झॅक्टली. थँक्यू डॉक्टर. थँक्यू फॉर द एक्सप्लेनेशन. दट्स यांची बायको कुठे आहे? फास्ट. सर सॉरी मी काय आलीस माती. ओ गॉड. आता मी इथे बायको म्हणून कोणाला आणायची सांग बरं. मी उभा राहू का? कोण करणार आहे ह्याची बायको? जस्ट वन मिनिट आय एम टॉकिंग टू माय क्रू. सर Yes, yes. जर बायकोचं कास्टिंग नसेल आता तर मी बायको केलं तर कसं वाटतं? बी व्हेरी ऑनेस्ट डॉक्टर, तुम्ही रडताय का चिडावताय कळणार नाहीये. सर मग माझी बायको कशी वाटेल? माझी लय भारी असते बायको. जस्ट शट अप. तुम्ही बायको करणार आहात? बायको, sir. ओके. आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम और आय डोंट हॅव एनी ऑप्शन. माने पेशंट हे तुमची बायको असणार आहेत. ओके. अरे वाचाड्या, मला नाही चालत आहे ना पण दाढीवाला बायको कशीच वाटेल वाचाड्या. लोक काय बोलतील म्हाताऱ्या? मेलो तर काय नाही बोलणार, पण मी दाढीवाल्या बायकोवर अजून कसं राहिलो म्हणून लोक बोलतील ना वाचाडे. शट अप. ह्यांच्या तोंडावरनं चादर घ्या प्लीज. ओके. या माने त्यांच्या बाजूला बसा. नीट बसा. ओके. मला 2च डायलॉग बोलायचे आहेत. धनी का गेला 2 टाइम्स. ओके चल. धनी का गेला. एक्सक्यूज मी. कट इट. डेड बॉडी. तुमचा आवाज नको आहे. इज इट क्लिअर? बोलू नका टुपारवर मारतोय तू. ओके. माने जरा एक्सप्रेशन्स दाखवा. तुमचा नवरा गेला आहे. तुम्ही रडलं पाहिजे की नाही? डोळ्यात पाणी वगैरे पाहिजे की नाही? करेक्ट. या डू इट देन. नुसतं असं ब्लँक बोलू नका. डू इट. कम. येस येत आहे. आय विल टेल यू द ऍक्शन. येत आहे. येऊ दे ऍक्शन. धनी का गेला धनी. वर वाचाड्या वर. ओके.
माने पोटावर डोकं ठेवा हा पोट हलवू नका डेड बॉडी पोट हलवू नका रड तू म्हणलं पोट हलणारच किंवा डेड बॉडीला सांगतोय माने तुम्हाला नाही डेड बॉडी पोट दिसतंय हलवू नका ओके अजून एकदा डोकं ठेवा पोटावर अख्खं डोकं ठेवा पुल बॅक गर्दी होणार सो गुड गर्दी हॉस्पिटलमध्ये गर्दी होणार पेशंट येस सर येस ॲब्सल्युटली नाईस नाव पेशंटला तुम्ही उठवू शकता इट वॉज अमेझिंग मला शॉर्ट्स दाखवा श्वास घ्या आता तुम्ही श्वास घेऊ शकता श्वास घ्या आता नाटक नकोय कदम आता तुम्ही म्हणाल आता मी नाही घेणार श्वास मला वाटेल तेव्हा असं नाही चालणार आता तुम्ही श्वास घ्या कदम किती भाव खाताय हो घ्या ना आता श्वास सर सांगतायत ऑक्सिजन मास्क लावा ऑक्सिजन चालू करा ऑक्सिजन चालू कर श्वास घ्या चालू झालं आहेत डोंट वरी अजून पुढच्या महिन्याचं बिल पण यांच्या जीवावरती भरणार आहोत आपण काळजी नसावी वा 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 एका हॉस्पिटलला तुम्ही शेवटचा श्वास हे नाव दिलं तिथेच मी संपले खूप धमाल झाला परफॉर्मन्स मस्त प्रसादा चांगला होता विषय आणि सादरीकरण पण चांगलं होतं राऊत विशेष अमेझिंग एफर्ट होते छान वाटलं कॅरेक्टर वेगळं पकडलं होतंस काहीतरी आणि मस्त मस्त पकडून ठेवलं होतंस मजा आली आणि बाकी तुम्ही सगळे नेहमीचेच यशस्वी अरुणला छळणारे आणि त्रास देणारे त्यात आज डॉलची भर पडली ती पण छान होती व्हेरी नाईस उत्तम सांघिक सादरीकरण सई मॅड परफॉर्मन्स होता तुमचं टीमवर्क सॉलिड आहेच पण आज आय थिंक राऊत स्टोल द शो त्याचं नवीन कॅरेक्टर होतं नवीन काहीतरी बघायला मिळालं कोण असतोस तू हे पण खूप आवडलं आणि तुमच्या सगळ्यांची साथ उत्तम होती मजा आली थँक्यू गाईज मंडळी आपण पुरस्कार सोहळ्यांमध्ये नेहमी ऐकतो की विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार पण आजच्या पुरस्कार सोहळ्यातील मान्यवरांच्या नशिबी काय येत आहे ते बघूया त्यासाठी मंचावर स्वागत करूया आपल्या इरसाल हास्यवीरांचं वा मी पुरस्कार मानाचा सोहळा बहुमानाचा MHA नाट्य सन्मान सोहळा 2025 आणि आता वळणार आहोत पुढील पुरस्कारांकडे बराच वेळ झाला ना पुरस्कार सोहळा सुरू होऊन आपण इथेच बसलोय रिलॅक्स तुम्ही घाबरलायत का हा म्हणजे काय आहे म्हणजे मी आतापर्यंत खूप पुरस्कार घेतले आहेत पण देण्याची म्हणजे प्रेझेंटर म्हणून माझी पहिलीच वेळ आहे अय्या हो का खूप मोठी माणसं येतात हो तिथे आपण काही नाही हो टेन्शन नाही घ्यायचं मी तर नेहमीचीच आहे ना मला नेहमी बोलवतात प्रेझेंटर म्हणून म्हणजे अवॉर्ड द्यायला वगैरे मी ओळखलं तुम्हाला सरला ताई धन्यवाद मला नेहमी घाबरायचं नाही हो अजिबात टेन्शन नका घेऊ नीट बसा आधी टेन्शन काय आहे सोपं आहे तिथे जायचं एन्व्हलप उघडायचं आणि अनाऊन्स करायचं एनी गेसेस हे लहानपणापासून बघत आलोय त्याचं टेन्शन नाहीये याला सर या इकडे नमस्कार सर बसा सर इकडे बसा सर इकडे बसा ओके इथे बसतो हा सर मी काय बोलत होतो आवड झाला ना की मग मी तुम्हाला बोलवतो मला नाही कळलं एकदा पुन्हा एकदा सांगा ना प्लीज अरे यार तसं नाही म्हणजे तसं नाही बोललो मी बोललो आवड सुरू झालं की मी तुम्हाला बोलवतो अच्छा अवॉर्ड सुरू झाल्यावर लगेच बोलव हा, तसं मला लवकर जायचंय तुम्हाला सांगितलं होतं हा ऍक्च्युली सर तुम्हाला काही चाय पाणी वगैरे मोरे मामा वो काय झाला हा हे मोरे मामा नमस्कार तुम्हाला चाय कॉफी काय पण लागलं ना तर मग यांना ओरडा मारायचा ओळख नाही पाळख नाही ओरडा कसा मारायचा उगीच वाईट दिसेल ना ते
मारायचं जॉकेला तसं नाही सर म्हणजे असं काय पाहिजे हे बोला अशा हाक मारायची चालेल चला मी मारतो हाक. ते काय मारायचं ते मारायचं कळती कधी मारणारे विचार कर आलो होते राहिलं ना तू ना आधीच सांगितलं सर मी काय बोलत होतो आवड देऊन झालं की कल्टी मारणार आहे की तास 2 तास तंबू ठोकून इथेच बसणार आहे नाही नाही मी इथे कशाला बसेल मला जायचं नाही सांगितलं ना मी तुम्हाला हा जायचंय ना त्यांना जायचंय सर मग आपण सर दहीसरला ना हा म्हणजे एक्झॅक्टली दहिसर नाही आयसी कॉलनी आणि योगीनगर ह्याच्या नमस्कार नमस्कार ताई, मी बघितलं तुम्हाला मगाशी अय्या पाया नमस्कार. बिया नका नाही तुम्ही सिनियर आहात प्लीज बसा ना प्लीज बसा ना असं असतं पण असं येस येस असतं. आपल्याकडे एक धावपळ असते ना चालू हो, खूप धावपळ. मला माहितीये मी नेहमीची आहे ना मला नेहमी इथे बोलवतात अच्छा अच्छा हो का हे मोरे मामा नमस्कार ओळखलंय मगाशी ओळख करून हो नाही त्यांनी सांगितलं चहा यांचा आजचा चहा पिऊन बघा हो यांचा आजचा चहा जो नाही पित ना त्याचं करिअरच नाही होत हो एवढं नाही मग एवढं म्हणजे घाणेकर फणशीकर डॉक्टर लागू सगळे आधी यांच्या हातचा चहा प्यायचे आणि मग एंट्री घ्यायचे वा 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 हो खोटं नाही खरं सांगतायत ते, हो. वा 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 मागच्याच आठवड्यात एक नाटक होता इथे हो, हो. बरं बरं दिवा विजव मग गोष्ट सांगतो नाटक चांगलं होतं नाटक हिट नाटक होतं हे नाटकाचं नाव होतं नाटक पण ते त्यातला प्रमुख नट होता ना तो सारखा विसरायचा मग त्याला 3 कप चहा पाजला काय सांगता खोटं नाही मग त्याच्यानंतर त्याचेच काय बाकी सगळं कलाकार होते ना त्यांचे पण डायलॉग बोलायला लागला काय बात आहे म्हणजे एका चहात एवढी ताकद नाही बरं, तुम्ही घेणार काय ना कोणी घेणार का काय मोरे मोरे मामा द्या एक दोन तीन चहा तुम्ही द्या. पण घेणार मी पटकन आणतो लगेच हो, हो, काय, चालेल, किती चालेल. वेळ लागतो? चहा ना तुम्ही इथे सगळं मॅनेज करता का इथलं मॅनेजमेंट तुम्ही वाटलं ना तुम्हाला हा, म्हणजे चहा वगैरे नाही करत नाही अच्छा. मी नेहमीची आहे ना इथे मला अवॉर्ड द्यायला बोलवतात अच्छा प्रेझेंटर म्हणून मी इथे राहते जवळच बरं 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 इथे जवळच राहते तर काय इथलं कुठलंही अवॉर्ड फंक्शन असेल तर मला लगेच बोलवतात आई येता का तुम्ही मी लगेच येते मग अरे वा. मी आता पण कुकर लावून आले घरी कुकर लावून आलात? जवळ राहते ना बाजूच्या बिल्डिंग मध्ये कुकर लावून आले म्हटलं इथे आल्यावर तिसरी शिट्टी ऐकली की जायचं आणि बंद करून यायचं अरे बापरे एवढंच म्हणजे रेग्युलर असं आहे तरी मी त्यांना सांगितलं होतं की 2 मिनिटं असताना अगदी मला बोलवा पण नाही नेहमीची आहे ना बोलवून ठेवलं आधी असं बसवलं अगं बाई कुकरची शिट्टी नाही 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 अहो नाही नाही गरम झालं मला एसी थोडा कमी आहे म्हणून असं केलं मला वाटलं कुकर नाही 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 इथेच राहते ना जवळ मी नेहमीचीच आहे हा. हे बघा ह्यांना टेन्शन हे नवीन आहेत अच्छा अच्छा तुम्ही नवीन नमस्कार नमस्कार मी Yes. ओळखतो सर तुम्हाला अच्छा नाही नाही थँक्यू ओळखतो. थँक्यू मी Actually, मी सर रात पुनवेची मध्ये काम करतो सर रात पुनवेची सिरियल आहे सर सिरियल आहे हो सर हो, अच्छा, 3 महिन्याचा ट्रॅक आहे सर ऍक्च्युली मी सर हा पुरस्कार सोहळा बघायला आलेलो वॉशरूमला जात होतो तर त्यांच्यातला एका त्यांचा टीम मेंबर आहे त्याने मला विचारलं की तुम्ही काय करता मी बोललो रात पुनवेची मध्ये अरे छान चला प्रेझेंटर म्हणून आणि डायरेक्ट आणलं मला काय कळल्याच्या आधीच त्याने अरे आणलं बापरे माझं काय एवढं मोठं करिअर नाही की कोणाला तरी मी पुरस्कार देणार म्हणून नाही. नको म्हणत होतं पण बसवलं ठीक आहे यार अरे तुरे करू ना बाबा तुला सर असं काय तुम्हाला सर कोण नाही ये, ये, ओळखत. बस 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 नको सर मी आहे इथे अरे खरंच बस नको सर आहे इथे अरे बस ना मी आहे इथे. अरे क्लोज असं नाही लागत माझा असं होतं ना ते बॅक होतं ना इथे बस इकडे बस रे ये बाळा बस तांत्रिक गोष्टी आहे शिकून घ्यायच्या आपण बस होय, होय, मी होय. नेहमीची आहे ना मला माहितीये इकडे कोणी असेल ना मागे असं बघतच नाही मग क्लोज म्हणजे इकडे क्लोज नेहमीची आहे ना काय झालं काय सॉरी काय तुमचं होत एवढं मला काय म्हणायचं मी तुमचं हे बघितलंय ते खूप संगीत नाटक बघितलंय अय्या तुमचं हो का हो हो पुलेला गोपीचंद कुठला तरी आहे ना ते अहो फुलाला सुगंध हा माती हा येस येस फुलाला सुगंध मातीचा खूप छान ताई तुम्ही काम करायचं धन्यवाद. म्हणजे मी मनापासून सांगतो मी दुसऱ्या रांगेतून ते बघितलेलं होतं आणि शेवटची तुमची सोलोलॉगी होती 3 पानांची क्लास करायचा तुम्ही त्या नाटकानंतर तुमचं हे असं झालं ना अय्या काय नाही एवढं बोलू असं नाही होत ना तुम्ही अच्छा, अच्छा. असं चिडवल्यासारखं वाटतंय हो, हो, हो. जरा हे ठेवा नाही आज का नाही पण तुम्हाला असं डायरेक्टच बोलवलं इथे मला बसलेलं म्हणजे असतं. मला पण वॉशरूम नाही 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 मला नाही मला 8 दिवस आधीच कॉन्टॅक्ट केलेला होता हो का मला ऍक्च्युली हे पण केलेलं होतं गाडीचा पिकअप सुद्धा दिलेला होता बर बर 29 वर्ष काम हॅलो हा पाशा बोल हा समृद्ध कुठे आहे रे अरे मी टॉपला आहे कुठे गच्चीवर नाही नाही अरे नाही नाही एका टॉपच्या इव्हेंटला आलेलो आहे हा अच्छा काय बघायला गेलास नाही रे
अरे अवॉर्ड द्यायचा आहे मला, म्हणजे मी देणार आहे, माझ्या हस्ते अवॉर्ड आहे तिकडे. तुझ्या हस्ते अवॉर्ड देणार आहेत? होय होय. मग टॉपचा कसा काय रे? ए चल पाशा चल, तू आपण नंतर बोलू, चल ठेव ठेव. बोलवले सर. अच्छा बोलवलंय का? हा, सर, बोलवलंय, अच्छा, अरे वा, बोलवलंय. चला, चला, मला ते चला. देऊन येतो. चला. पण एक मिनिट, पुरस्कार कुठला आहे, म्हणजे कॅटेगरी कुठली? ते सर ते काय आहे ते सर्वोत्कृष्ट केशवभूषण सर. केशव भूषण. हा. नाही ज्याला अवॉर्ड मिळाले त्याचं नाव नका सांगू, कॅटेगरी कुठली आहे? तसं नाही अरे, काय सॉरी सांगते? सर, सॉरी सर. अरे. ते तसं नाही बोलत आहे मी हे मारलंय ना केसांचं काय ते गेला. केशभूषा. हा, त्याचं आहे सर. सर्वोत्कृष्ट केशभूषा असं कॅटेगरी आहे हो तुमच्याकडे? सर, हो. चला चला बरोबर. बोलवले. नाही एक मिनिट जरा बाई, तू एक ना एक्साइटमेंट थोडी कमी कर. ऐक असं बोलवले. ए बाई, अगं बाई थांब, ऐक माझं. मी काय म्हणतोय, तू माझ्या हस्ते केशभूषेचा अवॉर्ड देणार हो, आहे, सर, बोला ना. नको देऊस, ते बरं नाही वाटणार. पण बघताना लोक म्हणतील हा आहे स्वतः एक तर म्हणजे ह्याला केस कमी आहेत आणि हाच कसा देतोय, ट्रोलिंग होईल आपलं, कळलं का? नाही नाही ऐक ऐक माझं चालेल. अरे ऐक. अरे थांब 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 थांब. काय झालं? कुठे चाललीये? अरे ते बोलवलं ना ह्याला. अरे ह्याला बोलवलंय ना. अगं बाई कुकरची शिट्टी झाली. नाही नाही हो, तिने गप्प केला, बसा तिकडे. एक मिनिट टेम्पलेस आहे. सॉरी आधी जगताप सर काय बोलले? काय बोलले? टकल्याच्या हस्ते आपण केशवभूषणचा अवॉर्ड कसं देणार, तर मला दुसरीकडे टाकला एक मिनिट. तुम्ही टकल्या का म्हणालात आता? अगं बाई मी नाही बोलले. अरे आता बोलला आई, तुम्ही. रक्ताची शपथ मी नाही बोल. तू घ्या ना शपथ घ्या ना. अरे त्याची शपथ नाही बोलली आहे ती नाही बोलले. अरे पण तुम्ही आता असं काय बोलली? मला पण तोंडावर बोला, तुम्ही ऐकलं ना आता? नाही, मी काय बोलतो, तो तयार आहे तर त्यांना घेऊन जाऊया ना. अरे पण जगताप सर मग काय खड्ड्यात गेले का? अरे फोन नकरी जा. ऐका ना तुम्ही दोघं दोघं ठरवताय. ऐका ना, ऐका तो जो पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट केशभूषा पुरस्कार, तो मी दिला तर चालेल का? म्हणजे मला लवकर पण जायचं आणि मला ह्यांच्यापेक्षा जास्त पण केस आहेत. म्हणजे काय रे? सॉरी तसं नाही सर. चालेल चालेल याने जास्त नाही. बाल आहेत सर. तुम्ही चला. हा तुम्ही चला. काय टेन्शन नाही सर. आपण ना तुमचं ऍक्टिंगचं दुकान आहे ना, आपण अभिनयाचे पुरस्कार तुमच्याकडनं देऊ सर. चला सर चला. ऍक्टिंगचं दुकान आहे, कसे आहे ते? असंच असतं. असं मला माहितीये, मी नेहमीची आहे ना. हा. मला माहितीये अवॉर्ड फंक्शनला अशी धवपळ 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 धवपळ. हो हो चालायचंच आता काय आपलं. अगं बाई नाही 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 चुकलो मी, बसा इकडे. कुकर नाही, बसा बसा. नाही वाटलंच मला. नाही नाही मला ते काय होतं, एसीचा जरा कमी आहे फ्लो, त्यामुळे जरा. नाही पण माझं पण जरा चुकलंच. कुकरची शिट्टी होऊच शकत नाही एवढ्यात. का? मंद आचेवर कुकर ठेवून आले ना. हा नाही हरकत नाही. बोकाय खाली, मांजर बोकाय की काय? कुठलं मग? अहो काय नाही नाही ऐका ऐका. आवाज येतो. अण्णा पंजाबींच्या काही अण्णा ले. अरे अण्णा. अरे सरला, हे कशी आहे सरला? अण्णा सरला अगं कबूतर हे करून गेलं तसंच राहिलं. अण्णाचा कलर करायचं. आता कलर ते काहीतरी. अरे अण्णा, तू नमस्कार, अण्णा. हा तुला बघतो असतो कुठेतरी. हा मी चौगुले मी. ए मोरे 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 ऐक ना. आहेत मोरे 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 आलो आलो. हा अण्णा 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 आले मोरे एवढा होता, लहान होता हो तेव्हापासून चहा पितो मोरेंच्या इथे. हा, केवढा आला ए, चाय पाच. आणतो चहा लगेच आणतो मोरे चाय घे आणतो. तुम्ही माझ्या मांग कुठे येता? ए, तू मी समीर चौगुले, हा, तू असतोस, पाहिलंय मी तुला. सरला कशी आहेस बाकी? घरी अण्णा पडत पाया. सरला आणि मी पिक्चर केला होता, हो का? अच्छा. प्रेमाची सावली. वा वा वा. मी 40 वर्षांचा, सरला 17 वर्षांची होती. सरला आठवते तुला? आठवते. ह्याला कसं आपण डान्स कुठला केला होता? तू ना माझी अण्णा माझी पडाल. अण्णा 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 आठवतंय तुला? आठवते पण पडाल ना आता तुम्ही. आम्ही केली होती. बरं बरं या. ए, तू मी जसं हा महाराष्ट्राची असतोस, असं तू पाहिलंय मी तुला कुठेतरी. अच्छा. हा. अच्छा. आम्ही तुला आठवतंय तो आपण एक सिनेमा एवढा 4 तास विहिरीच्या पाण्यात होतो. बापरे, विहिरीत? एवढं, हा, हात मारले सरलाच्या इथून पाणी आत जात होतं सगळं. अशी होती ना सरला, पाणी आत जात होतं. बापरे मी बाप. घाबरले अशी अण्णांना हो. बघून. आणि तुला सांगतो ते उतरलो ना विहिरीत, धोतर सगळं वरती पाण्यावर तरंगत होतं. मग त्यांनी काय केलं, धोतराला दगडी बांधले, धोतर खाली सोडलं, धोतर कमरेतनं खाली. अरे बापरे. आणि सरला आठवतंय तो एक बेडूक पण शिरला होता माहिती धोत्रा. हो, आठवतंय. निघतच नव्हता. काय सांगताय? हो. एवढ्या वर्षात निघाला नाही अजून? म्हणजे
आल्यापासून हे असं असं चालतंय ना मस्करी अण्णा. याचा आलेला ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट अच्छा अच्छा ऍक्सिडेंट तू मी महाराष्ट्राची हास्य जत्रा असतो असतो मी पाहिलंय कुठेतरी तुला असतो हा चहा घ्या चहा घ्या चहा घ्या अरे वा, चहा आला. इकडे इकडे अण्णा इकडे चाय घ्या चहा घ्या, घ्या अण्णा घ्या. हा, घ्या अण्णा घ्या, चहा घ्या. चहा घ्या. चला 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 जायचे अरे आवड आहे वा, जायचं. माझं आहे का मला बरं तुम्ही नाही सरला मॅडम तुम्ही चला नाही बोलवलंय एक मिनिट पण तुम्ही आता म्हणालात ना अभिनयाची कॅटेगरी आहे म्हणून अभिनय साहेब सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार द्यायचा आहे सर. अरे पण मी देतो ना अभिनेत्रीचं ऍक्टिंग आहे ना मी देतो ना मला लवकर जायचं ना चालेल please. चालेल सर तुम्ही हळदी कुंकुम लावून घ्याल ना. मी कशाला हळदी कुंकुम लावून घेऊ सर आमचं ना आवडची परंपरा आहे. कसं असतं आम्ही आवड दिलं ना की हळदी कुंकुम लावतो वाण देतो अभिनेत्रीला तर ती पण लावते ना मग लावून घ्याल ना. अरे पण ही काय परंपरा आहे मला हेच कळत नाही आहे गेल्या वर्षी काय झालं माहितीये का काय होतंय का तुम्हाला असं एकदम गेल्या वर्षी ना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री 5 जणींना विभागून दिलं ना मग आम्ही छोटंसं एक हळदी कुंकू केलं असं झालं हळदी कुंकू दिलं वाण लावलं मग हळदी कुंकू झालं स्टेजवर. चला चला मॅडम जायचंय आपल्याला. चला 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 मला ऍक्च्युली दिलं असतं तर बरं झालं असतं ना माझ्या काय टेन्शन घेऊ नका आपण मेन अवॉर्ड तुमच्या हस्ते देऊ सर. हा उत्कृष्ट अभिनेता देऊ सर. हो पण मला जायचं होतं मी आल्यापासून सांगितलं होतं चला तुम्ही. चला चला मॅडम चला. अण्णा अण्णा येते हा. काय हे मला जायचं होतं ना हा 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 ते विचार हा सर मी काय बोलत होतो तुम्ही अवॉर्ड दिल्यानंतर कल्टी मारणार आहे की तास 2 तास तंबू ठोकून इकडेच थांबणार आहे. मी कल्टी मारणार आहे कारण मला जावं लागेल ना इथून हा तुम्हाला दहीसरला ना. हो ऍक्च्युअली म्हणजे एक्झॅक्टली दैसर नाही दैसर बोलूच्या मध्ये आणि ऐकून तरी जाणं प्रश्न विचारता ऐकून तरी जाणं उत्तर अरे हे नेहमीच आहे यार आणि हे बरोबर नाही ना यांचं हे प्रेझेंटर म्हणून बोलवतात काही मी साला सांगितलं होतं लवकर जायचंय ऐकतच नाहीये ते. कसला प्रेझेंटर कसलं काय या पुरस्कार द्यायला जो प्रेझेंट असतो तो प्रेझेंटर. हल्ली पुरस्कार घ्यायला खूप जण असतात द्यायलाच कोणी नसतं. अरे बाबा तुला सांगतो आमचा एक मागे तो एक नवीन पोरगा होता नट त्याच्या हस्ते पुरस्कार द्यायला बोलवलं. पुरस्कार दिला कोणाला जी बाई 30 वर्ष काम करते तिला. तिने ऑलरेडी 15 पुरस्कार घेतले होते ती आपले घेतली आणि गेली देणाराच जास्त खुश. तोच आपला नाचत होता त्याच्या चेहऱ्यावर जास्त आनंद असं काय ना. हे आहे का म्हणजे हा चहा सर सर तुम्हाला बोलायला आहे सर. मला बोलवलंय? हो सर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार द्यायचा आहे सर. हो चला माझं झालंय अभिनेत्याचा पुरस्कार झालेला आहे हा चालेल अण्णा चला. एक मिनिट अण्णाच चला म्हणजे मला आता बोलू आम्ही दोघांनी म्हणून एकत्र द्यायचा का पुरस्कार नाही नाही तसं नाही आहे त्यांना बोलवलं ना जा अण्णा जा. हा, चला, चला, नाही ना, तिकडे बोलवलं. कुठे आहे? तुमचा पुरस्कार तुला नाही सर जाऊ दे आता काय मी सांगितलं होतं ना ऍक्टिंग मला जायचं कळत कसं अंडरस्टँड सॉरी सर सॉरी पण जगताप सर तुम्हाला ते आपण ना मेन अवॉर्ड तुमच्याकडनं देऊ सर सर्वोत्कृष्ट नाटक तुमच्याकडनं देऊ सर. सर्वोत्कृष्ट नाटक मग ते लवकर घ्या लवकर काय ते पुरस्कार. पटकन जाते जाते सर मॅटर काय झालंय माहितीये काय तुम्हाला काय झालंय ज्याला अभिनेत्याचा अवॉर्ड द्यायचा आहे ना तो अण्णांचा स्टुडंट आहे सर. ते जगताप सरांनी पलटी मारली ना लगेच. हो त्यांनी पलटी मारली पण तुम्ही माझी का कुचंबणा करताय माझा प्रॉब्लेम नका. सॉरी सर चुकलं सर तसं नाही असं काय आहे जगताप सर तुम्हाला माहित नाही जगताप सर काय करतात तो काय बोलले की आपल्याला इमोशनल मुवमेंट मिळेल ना म्हणजे कसं स्टुडंट आणि जो लवकर करा आणि बोलवा ना मला ना कच नका करू. आणि सर मला ते विचारायचं होतं. ओय मी कल्टी मारणार आहे मला जायचं आहे तंबू बिंबू ठोकून इकडे थांबणार नाहीये बस झालं. दहीसरला ना एक्झॅक्टली दैसर नाहीये ते बोरवले आणि दैसरच्या मध्ये आणि अशा प्रकारे हा दैदिप्यमान सोहळा संपन्न झालेला आहे. विजेत्यांचं अभिनंदन मान्यवरांचे आभार. पुरस्कार मानाचा सोहळा बहुमानाचा MHA नाट्य सन्मान सोहळा 2025 इथे संपन्न होतोय. भेटूया पुढल्या वर्षी. तुम्ही दोघे इकडे तुम्ही दोघे इकडे संपला पुरस्कार यार. जमलं मी तर पळून माहितीये का या घंट्याला ए पोरी तुला कळतंय का तू आता मला सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार देणार होतात ना कुठे गेला तो दिला सर तो कोणी दिला तो
अण्णांनीच दिला सर. अण्णांनीच दिला? काय झालं त्यांच्या ट्रे मध्ये ना 2-2 पाकिट आली. मग अभिनेत्याचं आणि नाटकाचं. तर आधी त्यांनी सर्वोत्कृष्ट नाटक देऊन टाकलं, उलट पालट केलं. आता त्यांना नायक असं म्हणणार ना सर. अरे मग मला कशाला बोलवलं इकडे, कशाला थांबवलं इकडे मगातपासून? तर आता तुम्हाला बोलवलं असतं तर तुमचं पचका झालं असतं. झाला ना पचका ऑलरेडी माझा. नुसतं एकटाच बसलो होतो, नुसताच आलो आणि नुसताच गेलो, झाला पचका माझा. सर कशाला बोलवलं मला आणि कशाला नाटकं केलीत 8 दिवस आधी फोन करून? सर तुम्हीच हवेत सर, गाडीचं पाठवतो पिकअप. कशाला नाटकं केलीत सगळी? सर ऍक्च्युली आहे ना तुम्ही बॅकअप प्रेझेंटर होते सर. बॅकअप प्रेझेंटर म्हणजे? सर काय झालं दहिसरवरनं ऑलरेडी गाडी निघणार होती. 2 जण मान्यवर म्हणून येणार होते. तर एक सीट रिकामी होती म्हणून तुम्हाला बोलवलं होतं सर. तर तुम्हाला फोन केला, तुम्ही हा हा येतो येतो असं लगेच बोलले. तुम्ही एवढा वेळ पण नाही घेतला. तर त्यांना वाटलं की एवढा वेळ नाही घेताय म्हणजे महत्वाचा नाही आहे, ह्याच्याकडे वेळच वेळ आहे म्हणून बॅकअप प्रेझेंटर म्हणून बोलवलं अरे बेशरम आहात रे तुम्ही. नुसतं मला इथे बसून ठेवलं तुम्ही. काय तर आमचं काय काय कुठे जगताप सर कुठे आहेत? ते त्यांना बोलवा. जगताप सर कुठे आहेत? उठीत मला. सर तुम्हाला निघायचं आहे ना मग मला निघायचंय. दहिसरला ना? दैसर नाही, एक्झॅक्टली दैसर नाहीये ते आयसी कॉलनी. अरे थांब इकडे 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 इकडे. मला आत्ताच्या आत्ता निघायचंय, मला ड्रॉप पाहिजे, गाडी दे. ऍक्च्युली सर तुमचं पिकअप ठरलं होतं, ड्रॉप ठरलं नव्हतं. एक मिनिट इकडे इकडे इकडे. ड्रॉप ठरलेला नव्हता माझा. मगातपासून 17 वेळा मला कशाला विचारताय दहिसरना 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 कशाला विचारतेस? सर आमचा एक टेक्निशियन आहे, त्याला दहिसरला जायचं होतं. तर तुम्ही जाताना कॅब तर बुक केलीच असती ना म्हणून तुम्हाला विचारलं, तुम्ही त्याला ड्रॉप करायला. अरे निर्लज्ज आत्रे वा 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 सेलिब्रिटी समीर चौगुले यांचा मस्त पचका झाला इथे, जो आम्हाला बघायला फारच आवडला. धमाल धमाल. प्रसादा चेतना, कुकर मध्ये तांदूळ होते का बांबू होता नक्की? तिसरी शिट्टीच होत नाही, तो शिजतच नाहीये कुकर. अल्टिमेट मस्त विषय होता आणि अफाट रंगवला तुम्ही. तो जो अख्खा माहोल उभा केलात. आमिर, फर्स्ट क्रेडिट गोज टू यू. तू तो एक ती टिपिकल ट्यून त्या पुरस्कार सोहळ्याची आणि त्यातनं मला निवेदिकेचा आवाज नवा वाटला थोडा. सीझन्ड नाही वाटली निवेदिका, पण तो इतका माहोल इतका करेक्ट तयार केला. चेतना, फार उत्तम बेरिंग होतं, फार मजा आली. प्रभाकर, तुझ्याकडे बघताना आमच्या बाळूची आठवण आली आम्हाला. बाळू आपल्या तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, शिवाजी मंदिराचा बाळू. आणि म्हणजे खरोखरच त्याचा चहा पिऊन जो तजेला येतो ना प्रयोगाच्या आधी, वा वा, त्याची तू नुसते एंट्री आणि एक्झिट मधनं त्याची आठवण करून दिलीस. पशा अफलातून बेरिंग होतं, अफलातून. म्हणजे प्रत्येक पावलावर तुझ्या आम्हाला धडकी बरोबर होती, पडतोयस की काय, इतकं डेंजरस बेरिंग होतं ते. सम्या, मस्त. MHJ नाट्य सन्मान सोहळ्यामध्ये मिनी बोलवतो म्हणणाऱ्या या 2 मुली मला फार भावलेला आहे. म्हणजे हा जो सांस्कृतिक मिलाफ गोस्वामींनी घडवलाय हा फारच रंजक होता आणि तुम्ही दोघींनी पण मजा आणली. म्हणजे जेवढं इरिटेशन यायला हवं होतं सम्याला तेवढं तुमच्या परफॉर्मन्समुळे 100% आलं. आणि ती घाई गडबड सगळी अत्यंत यथायोग्य पद्धतीने तुम्ही दाखवलं. विलक्षण मजा आली मला. बहारदार. सई, क्रेझी परफॉर्मन्स होता. मला चेतूला जुजबी द्यायला यायचंय. सचिन मोटे सरांची संकल्पना होती आणि तुम्ही त्याला पुरेपूर न्याय दिलात. फार सुंदर, सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस फार कडक होते. म्हणजे असं वाटणारच नाही की म्हणजे चपखल कास्टिंग, प्रत्येकाचा रोल हा ह्या व्यक्तीनीच केला पाहिजे असं कास्टिंग होतं. भावा कडक. म्हणजे खूप हसलो आम्ही, खूप मजा आली गाईज. तुम्ही सगळे वर ऑन पॉइंट. मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. एकच गोष्ट बोलायची आहे, आजचे आणि 2 दिवसांचे जे एपिसोड आहेत त्याच्या सगळ्या संकल्पना या वेळेला सचिन मोटे सरांच्या आहेत. ओ माय गॉड. हे माझ्या मते आमच्यासाठी खूप साईच्या साई संकल्पना. हे माझं तर स्वप्न आहे कधीतरी असं व्हावं की माझ्या साई संकल्पना असू देत. पण अजून मी 3च्या पुढे मजल मारलेलं नाही, कारण ते कर्म कठीण आहे.
पण हा माणूस लीलाया त्या गोष्टी करतो. सो त्यांच्यासाठी एकदा जोरदार आपण सचिन मोठे सरांची मंडळी, आज एक व्यक्ती आली आहे आध्यात्मिक गुरूंकडे मार्गदर्शन घेण्यासाठी. त्यामुळे सज्ज होऊया सात्विक हास्य अनुभवण्यासाठी. आणि तेच घेऊन मंचावर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. बाबा तुम्हाला बुडबुडे आले? नाही म्हणजे मी इतके दिवस ट्राय करतोय, मला नाही आले. मला पटकन आले बाबा बुडबुडे. बनोबा एकटाच आहेस म्हणून काही बोलता येत नाहीये. बनोबा वा, आजचा दिवस आणि आजची सकाळ किती प्रसन्न आहे बनोबा. ओ बाबा, तुम्ही आदेश दिला आणि सूर्य उगवला. ही सगळी कृपा तुमची आहे बाबा. हो हो. बोला बुडबुड 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 बुडबुड. बनोबा बाकी सगळं उत्तम आहे, पण ही घोषणा डिझाईन करताना जरा वेगळी करायला पाहिजे होती. बोला बुडबुड 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 म्हणजे अगदीच बालवाडी लेवलचं वाटतं रे. हे जरा बदलायला पाहिजे होतं. असो, आजची दिनचर्या काय आहे बनोबा? बाबा आज प्रश्न उत्तरांचा वार आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी भक्तांची भली मोठी रांग लागली बाबा. नाही नाही बनोबा, ज्या अर्थी त्यांना प्रश्न पडलेत त्या अर्थी ते भक्तत्वाला पोहोचलेच नाहीये, पण मी त्यांना पोहोचवेन. त्यांना असे प्रश्न विचारायचे की त्यांना कळलंच नाही पाहिजे की प्रश्न काय हा त्यांना प्रश्न पडला पाहिजे. तुला प्रश्न कळला बनोबा? नाही बाबा. हेच झालं पाहिजे. जा बोलव, कोण आहे? जशी आज्ञा बाबा. ठीक आहे. या 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 आरामात या. इकडेच आहे मठ. या इथे चप्पल घ्या. आरामात येऊ दे. हा येऊ दे. येते येते. काढा. हा. अरे बापरे. असो. या बाबा. बाबा याला दारूचं व्यसन आहे बाबा. हो आणि ते सोडवण्यासाठी याला कोणीतरी बाहेर सोडून गेलं होतं बाबा. आता पण हा प्यायलाय बाबा. खरं तर ना हा इथे यायला तयारच नव्हता. तर मी त्याला बोला, अरे बाबा तू ये बाबा आमच्या इथे, बाबा आमचे खूप भारी आहेत. तर ऐकतच नव्हता बाबा. मग बोललो, बाबा हे बघ, एकदा तू बाबांच्या इथे आला ना की बाबा तुला ना विचारणे आंघोळ घालतील बाबा. पण हा ऐकेल तर ना बाबा. तरी बोल बाबा नंतर असं. बनोबा बनोबा काय होतंय, त्याचा बाबा कोणता माझा बाबा कोणता कळतच नाही. तुमचं काय असेल ते बाबांना सांगा. ये बाळा, काय घाबरतोयस? ये, तुमच्यासारख्यांचा उद्धार करण्यासाठीच मी जन्म घेतलाय. ये बाळा, ये ये. हा ए बाळा ए. ऐका हो. दरबार भरवलाय ना इथे? बाबा बोल बाळा बोल. कर कर कसाही नमस्कार कर. हा नको करू, हा वेगळंच वाटतंय. बोल बाळा, काय आहे बघ, तू करशील तो नमस्कार माझा आणि मी दाखवेन तो चमत्कार तुझा. बोल बाळा बोल. दारू आहे का? दारू नाही, आम्ही दारू नाही पित. नाही पित आहे? नाही. दारूच नाही पित आहे का? नाही मी नाही, जो पितच नाही त्याच्या मैताला पण जात नाही मी. ए ए बा ए थांब थांब. ए अरे थांबव त्यांना. आत्ताच सुरू झालं, इथे थांब. बालका, माझ्याकडे दारू जरी नसली तरी अशी गोष्ट आहे जो तुला परमानंद देईल, मद्यापेक्षाही परमानंद देईल. जडीबुटी आणली काय? नाही तसं नाही आहे बालका. मला सांग, तू दारू का पितोस? मला आवडती. नाही बरोबर आहे, पण प्रत्येक आवडणारी गोष्ट आपल्यासाठी चांगली असते असं नाहीये. नाही नाही बरोबर बरोबर आहे. दारू वाईट आहे की नाही? दारू बेकार आहे. धंद्याला लागतोय दारूनं. मग तू का पितोस? मला आवडते. अरे हा पुन्हा तेच बोलतोय. नाही बालका, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तू विषय समजून घे. दारू ही खूप वाईट आहे. बेकार आहे. दारू वाईट आहे मान्य करतोय? बरोबर आहे. बरोबर आहे. तुझ्या शरीरासाठी घातक आहे मान्य करतोय. काही माणूस मरल. मग तू दारू का पितोस? मला आवडते. अरे हा तेच बोलतोय रे. बरं मला सांग, तुझं पूर्ण नाव काय? माझं नाव पीपी. त्याच्यामुळे सगळा घोळ त्याच्यामुळे झालेला आहे. काय झालेला आहे, मी आहे का नाही, मी सोडली दारू. म्हणजे कालच मी सोडली, परवा पण मी सोडली. पण तिच्या आईला कोणतरी येताना मला म्हणतं पी मग मी पितो. मग मी नाही थांबत. कोणतरी आपल्याला दोनदा सांगतंय पी तर आपण मग नाही बाबा त्याला ही नाही करायचं. नाही बालका, हे कारण नाही आहे, ही तुझी मस्ती आहे. आणि एवढंच जर असेल तर तू तुझं नाव बदलून घे. नाही, नाव नाही बदलू शकत. नाही, ती शेक्सपियर म्हटलंय, नावात काय आहे? नाही हे बघ बालका, कसं आहे, शेक्सपियर बोलला मान्य आहे, पण त्याने त्याचा वेगळा अर्थ घेतला होता. उद्या त्याने स्वतःच्या नावाचा अर्थ घेतला असता तर शेक्सपियर झालं असतं का? क्या बात आहे बाबा. शेक्सपियरला आयुष्यात वाटलं पण नसेल की कधीतरी माझ्या शाब्दिक विनोद होईल.
याचं चाललंय तुझं काय बरोबर. तर बालका तुला कळतं का दारूमुळे तू मरू शकतोस. काय कराय दारू मरतो शकतो. मला काय म्हणायचंय, आता परवा माझा एक मित्र मेला आणि ती दारू पित नव्हता, ते कसं काय? नाही ते आहेच, म्हणजे प्रत्येक पिणारा मरतोच असं नाही. आणि प्रत्येक मरणारा पितोच असं नाही. अरे देवा, दरबार कोणाचा भरलाय कळतच नाही. बाबा तसं नाही तुम्हाला. ही काय आहे बाबा, एवढं लाईफचं नाही एक चक्र आहे. काय होतं, आपण जर जन्माला आलेलो आहे तर आपण मरणार पण आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे. एक लाईफ एन्जॉय पण केली पाहिजे ना मध्ये मध्ये. ही कुणीतरी म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, ही म्हटलेलं आहे, आला सास गेला सास त्याचं न्यार रतंतर, अरे जगन मरण एका श्वासाचं अंतर. कोण म्हणलेलं आहे? बहिणाबाई चौधरी म्हणलेलं आहे. त्या असं का बोलल्या बरं? कारण नैनम छिंदंती शस्त्राने. कोण बोललेलं आहे? भगवान श्रीकृष्ण बोललेले आहेत. कुठे बोलले? रणांगणात बोललेले आहेत. तर बाबा आपण आपल्या आयुष्यात जेव्हा मी याच्याकडे आलोय की हा माझ्याकडे आलोय? नाही बाबा, आपलं लाईफ कसं असतं मी तुम्हाला सांगतो बघा, लक्षात घ्या. बालका तिथे बस. बस आराम हरकत नाही. हे बघ, तुला मुळात सांगण्याचा मुद्दा आहे की दारूमुळे तुझं लिव्हर खराब होईल, हे तुला कळतंय का? तेवढं आता ते होणारच आहे. एवढी दारू मी पिणार एक क्वार्टर दिवसाला, हे जायचं ते लिव्हर एवढं, मग तिला तारास्त होणारच आहे. बरोबर. मग तरी तू का पितोस? मला आवडते. अरे हा तेच बोलतोय परत. हे बघ ए बाळा, तू समजून घे. मला सांग, तुझ्या घरी कोण कोण असतं? नाही कोण नाही, मी रस्त्यावर राहतो. रस्त्यावर राहतो? अरे रे रे, बघ तुला कळतंय का, दारूमुळे तू रस्त्यावर आलायस. दारू बेकार आहे, दारू काय, दारूमुळे लोक रस्त्यावर येतात. हे कळतंय ना तुला? हे कळतंय की नाही? मग का पितोस? आबा त्याला आवडते. मला कळतं रे, तू हे आहेस ना, गप्पस ना जरा, त्याला विचारतोय ना मी. हे बघ, मुद्दा समजून घे. सांगा बाबा. दारूमुळे ना तुझं लिव्हर खराब होऊ शकतं. ते होईल. लिव्हर तुझं खराब झालं तर काय करशील? मी लिव्हर ट्रान्सप्लांट करणार. माझं लिव्हर खराब झालं, मी लिव्हर ट्रान्सप्लांट करणार आहे. हे बघ, तुला मुद्दा कळत नाहीये बाळा. असं ते ट्रान्सप्लांट करणं हे खूप रिस्की आहे, ते खूप खर्चिक आहे. पैसे कुठून आणणार आहेस? किडनी विकून. किडनी विकून म्हणजे? मी माझी किडनी मला लिव्हर बदलायचं असेल तेव्हा मी आधी किडनी विकणार, पैसे घेणार, मग लिव्हर विकत घेणार, मग लिव्हर लावणार. माझं ठरलं आहे. हा कुठला हट्ट आहे किडनी विकून लिव्हर लावायचंय? फॅनचं कॅपॅसिटर बदलतोय? जोक करत नाहीये रे. हे बघ, तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये. एवढं करण्यापेक्षा दारू सोड ना. नाही सुटत ना दारू. का? माझं नाव पिपी आहे, कोणतरी येऊन म्हणतं पिपी, मग मी पितो ते. हट रे, कंटाळा आला. तेच तेच चल रे, ह्याला काय अर्थ? सारखं तेच 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 बोलतोय. बोले जातच नाही मला, मी तेच तेच बोलतोय असं वाटतंय. हे बघ, मुद्दा समजून घे बाळा. दारू वाईट आहे. दारू बेकार आहे, मला सोडायचीच आहे दारू. ऐक ना, काय होतंय, आपण दोघंही तेच बोलतोय. कळत नाहीये मला चढली की तुला चढली. मुद्दा कळतोय का? मला सांग, तू काय करतोस? पैसे कमवण्यासाठी काय करतोस? मी चैन मारतो, परसा चोरतो, पाकिट मारतो. अरे हा चोर आहे. आम्ही चोर आहे. हा चोर आहे. हे असं नाही कमवायचे पैसे. पैसे हे उत्तम मार्गाने कमवायचे. मेहनतीनं कमव, मेहनतीनं. हा, चोरी करण्यात मेहनत नाही का? चोरी करायला काय मेहनत नाही लागत का? हा बाबा, ही मेहनतीचं काम आहे. एकदा कधीतरी चैन मारून पळून बघा, मग कळलं तुम्हाला. मी कशाला पळू? तुम्हाला गरज आहे पळायची, पळून बघाय. हे बघ, मुद्दा कळतोय का? हे दारू पिणं, हे चैन मारणं, चोऱ्या करणं हे कमी कर, बंद कर. उद्या पोलिसांनी पकडलं, जेलमध्ये टाकलं तर काय करणार आहेस? काय नाही करणार. तुझ्या आई वडिलांना वाईट नाही वाटणार? नाही, त्यांना आनंद होईल. आनंद होईल म्हणजे? मी त्यांना भेटलो की त्यांना लय भारी वाटतं. जेलमध्ये गेल्यावर कसं काय भेटणार? ते तिथंच असतात ना. 10 वर्ष झाले ते तिथंच आहेत. बरोबर. हे काय घेऊन आलायस तू? नाही, ते तिथंच आहेत. सकाळ प्रसन्न चाललेलं, हे का आणून ठेवलंयस इथे? बाबा, माझा पप्पा आहे ना, 10 वर्ष झाले जेलमध्ये आहे. हा, जेलमध्ये? काय केलंय? काय नाही, ती पत्रकार होता तो, तर त्यानं कुणाला तरी प्रश्न विचारला, त्यानं लय खोदावला, जेलमध्येच टाकला.
जाऊ दे. तेव्हापासून मग आपण डोकं फिरतो कोणी प्रश्न विचारला बुक ऐक सांगायचा मुद्दा हा आहे की पैसा हा नेहमी उत्तम मार्गाने कमवावा, चांगल्या मार्गाने कमवावा, काय बनवा. हा मी चांगल्या मार्गानेच कमव, माझं असलं काहीही नाही आहे. मी चांगलं मेहनतीने कमवावा. तुम्ही काय मेहनत करता? असते बाबा, मेहनत खूप असते, ध्यान करावं लागतं, लोकांना उपदेश करावे लागते, 4-4 तास बोलावं लागतं. मी पण बोलतो 8-8 तास. मी एकदा प्यायला बसलो का नाही, मग मी 1 क्वार्टर 2 क्वार्टर झाले की मग मी लई बोलतो. आजूबाजूची बेवडी कुत्री मांजरी सगळ्यांबरोबर बोलतो. मला आजचा विषय समजत नाही, मी काय बोलतो, मी काय करतो मला कळतच नाहीये. काय शपथ मी नॉनस्टॉप मी 8-8 तास नुसता तुम्हाला सांगतो बाबा कुत्र्या. नाही बाळा, माझं बोलणं वेगळं आहे. माझं बोलल्यामुळे लोकांचे डोळे उघडतात. माझ्या बोलण्याला लोकांचे डोळे शांत मिटतात. म्हणजे तुम्ही रात्रीचं बोलतो तेव्हा कुत्री मांजरी माझ्याकडे येऊन ऐकायला बसतात ना. असं काय बोलतो बाबा बेवडा, त्याच्या आईला भुकतच नाही, सगळी झोपते शांत. येण्यास का रे? मी काय बोलतो, तू काय बोलतो, प्रत्येक ठिकाणी बाबा आहे म्हणून शांत बसलो. आता कळलं? आता सांगितलं असतं तुला. आता असं नाही बाबा. काय बाबा अरे मी बोलतो त्याने लोकांचं उद्धार होतो, लोकांचं ध्यान लागतं. मी विज्ञानाचं बोलतो माझं बाबा. अरे आता सगळं सांगायला लागणार यार बाबा. इट इज ऑल सायन्स बाबा. बाबा दारू आहे का नाही, मी MSc मायक्रोबायोलॉजी केलेली आहे. MSc मायक्रोबायोलॉजी. तुम्ही किती शिकलाय? 4थी. माझा लौकिक शिक्षणावर विश्वास नाहीये बालका. 7वी. मी माझं गणित उलट पडलं. काय झालं, मी लय शिकलो पण त्याच्या आईला नोकरीच नाही मिळाली. नोकरी नाही तर छोकरी नाही मिळाली. आता नोकरी नाही छोकरी नाही, आई बाबा त्याच्या आईला 10 वर्ष माझं ती जेलमध्ये आहे ती, म्हणून मी पितो. म्हणजे कसं आहे बाबा, तुम्ही काय करता, बाहेरच्या जखमांसाठी औषधातलं अल्कोहोल वापरता, मी आतल्या जखमांसाठी अल्कोहोल मधलं औषध वापरतो. अरे 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 तुम्हाला सांगतो बाबा, 30-60-90चा फॉर्म्युला आहे का नाही? काय 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 30-60-90चा फॉर्म्युला आहे का नाही? मलाच कळलेलं आहे बाबा. हा फॉर्म्युला काय मी तुम्हाला सांगतो ना बाबा, आपल्याला ना हे कळत नसतं बाबा काय चाललं आपल्या आयुष्यामध्ये. आपण मला कळलेला माणूस खरा आहे का नाही, वयाच्या 30च मेलेला असतो, पण त्याला ती कळतं वयाच्या 60व्या वर्षी, पण त्याला पुरत्यात वयाच्या 90व्या वर्षी. अरे अरे हे 30-60-90 मला लगेच कळलं, म्हणून मी प्यायला लागलो. क्या बात है बाबा. अरे क्या बात है बाबा. असू दे रे, क्या बात है बाबा. असू दे. बाबा मला एक पॉडकास्ट चॅनल काढायचंय, माझे ते गेस्ट म्हणून याल का तुम्ही प्लीज? म्हणजे तुम्हाला कळत नाहीये, तुम्ही ध्यान आणि विज्ञान हे कोलॅब करून खूप भारी समजवताय आणि आजकाल लोकांना हेच लागतंय, हेच चालू आहे सध्या ट्रेंडिंग मध्ये. मी तुम्हाला सांगू का, आजकाल शिकलेला माणूस अध्यात्माकडे वळला ना की लोकांना कुतूहल वाटतं, रात्रीच्या रात्री व्हायरल करून टाकतात. खरंच आहे, खरं सांगू जेन्युअनली, दारू बिरू सोडा, ह्यात काय नाही राहिलंय. नाही मला दारूच नाही, मला पैसेच नाही, त्याच्यामुळे पैशांच सांगतो, आपण दोघे मिळून पॉडकास्ट काढू, खूप पैसा कमवूया. लय पैसा आहे लय पैसा पॉडकास्ट मध्ये. मला चालेल, मला पैसा मिळाला मी दारू सोडणार. नक्की मी सोडणार. ग्रेट ग्रेट. बाबा माफ करा, बाबा माफ करा, तुम्हीच एकटे काय ते बुडबुडे उडवत बसा. पॉडकास्ट दोघं नाही बनवा. अरे माझ्याकडे पण तत्वज्ञान आहे, पैसा आहे. अरे मी हेच सांगितलं. वागोबा चला, वागोबा नाही बनोबा. चला चला. बाबा ऐक ना, बनवा. मी सांगतो तुला, बनवा. वा 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 वा, या फोटोवरूनच वाटलेलं की हा बाबा अगदी वरवरचा बुडबुडाच आहे. पण खरोखरच असे काही बाबा असतात, पण असेही काही आध्यात्मिक गुरु आहेत की जे लोकांना खरोखरीच ज्ञानमार्गावर आणतात आणि अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करतात. पण ही कॉन्सेप्ट खरंच खूप छान होती. थँक्यू. मस्त. प्रसादा. वा मस्त, वेगळा होता विषय. सगळ्यात आधी सेटिंग डिपार्टमेंट आणि हेअर मेकअप डिपार्टमेंटसाठी टाळ्या. मस्त लावलाय सेट. ॲक्च्युली एखाद्या महाराजांचं स्थान वाटावं असा.
पशा तू जी लुंगी नेसला होतास छान होता गेटअप आणि तुझा तो कटआउट पण मस्त आहे. म्हणजे मला तुझा अभिमान अशासाठी आहे की लोकांचे चित्रपटांमुळे कटआउट लागतात, तुझं स्किटमुळे कटआउट लागलं. नाईस, मस्त कॅरेक्टर होतं. आणि बने तुझी साथही मस्त. पीपी कडक बेरिंग होतं आणि कधी तुझ्यामुळे टांगा पलटी घोडे फरारून ऍक्च्युअल बाबा कधी खाली बसून तुझ्याकडनं दीक्षा घ्यायला लागले कळलंच नाही. इतका तो सहज सोपा प्रवास होता, मजा आली. सई भारी होता परफॉर्मन्स. हे एकदम वरवरचं वाटत असलं प्रहसन तरी त्याच्यामध्ये खूप खोल अर्थ दडला होता आणि तो अर्थ मला खूप महत्वाचा वाटतो. हा जो कटआउट आहे आणि त्यातले जे एक्सप्रेशन्स आहेत ते खूप काळ मी विसरू शकत नाही. अशक्य आहे तो. हा बुडबुडे आलेले एक्सप्रेशन. बन्स थोडंसंच होतं पण नेहमीप्रमाणे इम्पॅक्टफुल परफॉर्मन्स. आज दिन बने, ॲब्सोल्युटली बने. किती एक्सलंट बेअरिंग होतं. म्हणजे शेवटपर्यंत एक क्षणासाठी पण बेअरिंग सोडलं नाहीस. भाषा वेगळी होती, बॉडी लँग्वेज कमाल होती, सगळंच कमाल होतं. खूप मजा आली. मंडळी, हे हास्य फटाके असेच फुटत राहणार आहेत, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.